गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय। सगळ्यात आधी गुरु भगिनींनो सादर चरण स्पर्श तुमच्या चरणांवरती माझं आणि सद्गुरूंच्या चरणांवरती आहे। तर सर्वात पहिले मी आपली क्षमा मागू इच्छितो, कारण मी हिंदी भाषी असल्यामुळे माझी मराठी थोडी अशी मोडकी तोडकी आहे, म्हणजे चांगली नाही आहे मराठी, परंतु प्रयत्न करतो मी, कारण लहानाचा मोठा महाराष्ट्रातच चालू आहे म्हणून एकदा मराठीत बोलायचं। जर काही त्रुटी आढळल्यास मला क्षमा। सर्वात पहिले तुम्हाला मी माझा परिचय देतो। माझं नाव अक्षय शर्मा आहे आणि आम्ही मूळ जोधपूरचे आहोत आणि माझं जे आजवळ आहे ते अहमदनगरचं आहे। माझे आजोबा जे होते ते पहिले डॉक्टर होते अहमदनगरचे, आयुर्वेद तीर्थ होते ते डॉक्टर VM जोशी, आणि मंदा जोशींना आपण सर्व ओळखत असते, माझं सख्या मावशी आहे, आणि सत्यव्रत जोशी हा माझा भाऊ आहे मावसभाऊ। आणि माझी हिस्ट्री जर तुम्ही तशी पाहिली तर वडील जे आहे ते जोधपूर निवासी होते, आणि आमच्या घराची तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतो सगळ्यांना। म्हणजे माझ्या वडिलांचे जे आजोबा होते, वडिलांचे आजोबा, त्यांना रामचरितमानस ही कंठस्थ होतं, आणि ज्यावेळेस त्यांचे डोळे गेले एक वय झाल्यानंतर त्यांना दिसायला बंद झालं, आणि त्यावेळेस काही चष्मे वगैरे त्या काळात नव्हते, एकदा दिसणं बंद झालं त्यानंतर मग माणूस काय की बाबा आता दिसत नाही आहे तर मग कोणाचा तरी घरामध्ये सपोर्ट घ्यायचं। तर माझ्या वडिलांना ते काही ना काही कारणाने एक लालच देऊन स्वतःजवळ बोलवायचे आणि सांगायचे की बाबा बेटा एक काम कर, ही ओवी मी रामचरितमानसची वाचतो आणि फक्त मी चुकतोय का कुठे एवढं तू फक्त पोटाने तर ते तू पहा। त्यांना आमच्यात पडाजोबा नाही दासा म्हणायचे, दासा। तर वडील नेहमी मला म्हणायचे की दासा हमेशा मुझे उंगली रख के पढ़ने के लिए कहते थे की असं वाच म्हणून। तर मी वाचायचो आणि ते फक्त मी बोट फिरवायचो आणि ते पूर्ण वाचायचे व्यवस्थित, त्यांना डोळे नसताना सुद्धा। तर तो काळ असा होता। त्यानंतर माझे आजोबा ते जोधपूरमध्ये खूप प्रतिष्ठित व्यक्ती होते, कारण ते रेल्वेमध्ये फूड क्लेम इन्स्पेक्टर होते त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, आणि त्यांचे नियम म्हणजे नियम होते, आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या वयाच्या शेवटच्या म्हणजे रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्यांनी रामचरितमानसचं पाठ करायला जायचे। लोक त्यांना ऐकायला असे 500-1000 लोक त्यांना ऐकायला यायचे। तर त्यांनी पण त्यांचं जीवन असंच व्यतीत केलं। आता वडिलांचं साधारण तिथे व्यवसाय होता, एक जनरल स्टोअर होतं, कारण माझ्या वडिलांचं एज्युकेशन खूप जास्त झालं नव्हतं म्हणून त्यांनी एक जनरल स्टोअर उघडलं तिकडे। तर आता लग्न झाल्याच्या नंतर एक काळ असा होता की 1971-72च्या दरम्यान त्यांचं काही व्यापार तिकडे चालत नव्हता, कारण राजस्थानमध्ये पाण्यासाठीच एवढं संघर्ष होतं की तिथे मोठ्या शहरांमध्ये सुद्धा व्यवसाय हे काही नव्हतंच। तर वडील तिथनं ठरवलं की बाबा आता महाराष्ट्रात जायचं, सासूरवाडी आहे आपली, तिकडे जाऊन काहीतरी पोटा पाण्यासाठी काहीतरी सुरू करायचं, म्हणून स्वतःचं घर सोडून, राहतं घर सोडून, आणि स्वतःचं दुकान, पगडी सिस्टीमवर त्यावेळेस दुकानं मिळायची, काही ओनरशिप वगैरे काही सिस्टीम नव्हते त्यावेळेस। तर एक दुकान होतं आमच्याकडे, ते दुकान वडील देऊन आणि त्यानंतर बंद करून आणि अहमदनगरला आले। अहमदनगरला आल्यानंतर त्यांनी हँडीक्राफ्टचा बिझनेस सुरू केला। हँडीक्राफ्टच्या बिझनेसमध्ये सर्वात पहिली साईबाबांची मूर्ती आम्ही बनवली, म्हणजे व्हाईट मेटलची जी साईबाबाची मूर्ती आहे ती आम्हीच बनवलेली आहे, पूर्वी माझ्या वडिलांनीच बनवली। पण तो काळ असा होता की लोक खूप इमानदार होते, आणि वडील त्यांना सरळपणाने सांगायचे की बाबा असं असं आम्ही व्यापार करतो, तर आम्ही अशा पद्धतीने ह्या मूर्त्या घडवतो की देवाचं कुठेही फेस वगैरे काही खराब नाही होणार किंवा वेडवाकडं काही नाही दिसणार, फिनिशिंग वगैरे सगळी चांगली असायची। तर त्या काळामध्ये वडिलांना एक 30,000 रुपयाचं लोन, म्हणजे आजच्या काळात जर तुम्ही विचार केला तर 50-60 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये असतील, 47 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळेस वडिलांना ते लोन मंजूर झालं, त्यांच्या टर्नओव्हर पाहता टाकेल, कारण जेवढा माल आमचा शिर्डीत जायचा, आठवड्यातनं एक दिवस मी पण आई बरोबर जायचो, कारण लहान असल्यामुळे घरात मला माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी माझी बहीण आहे सगळ्यात मोठी। तर त्यांना घरी सोडून आणि वडील मला घेऊन जायचे लहान असल्यामुळे,
तर मी ते सगळं वातावरण पाहिलं. सकाळी माल द्यायचे, संध्याकाळी पैसे मिळायचे, असं चाललं काही दिवस. परंतु वडिलांच्या सरळपणामुळे काय झालं की सगळंच ते सांगून द्यायचे धंद्यातले जे भेद आहेत ते, आणि बेईमानी अजिबात रक्तातच नव्हती, कारण 3 पिढ्यांमध्ये अशी परिस्थिती होती. तर वडिलांनी त्यांना सगळ्यांना सांगितल्यामुळे तिथले काही व्यावसायिक लोक होते, दुसऱ्या समाजाची लोक होते, ती लोक तिथे गेली, आमचा कारीगर तोडले त्यांनी. आणि कारीगर तोडून आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, हलका माल बनवा आणि आम्हाला द्या. पण तिथे जे व्यापारी होते ते व्यापारी वडिलांबरोबर होते, कारण 7-8 वर्ष वडील त्यांना माल देताना 7-8 वर्षाचा कालावधी झाला होता, एक संबंध तयार झाले होते. तर ते म्हणाले की शर्माजी तुमचा माल आम्हाला महाग पडतो, तर तुम्ही एक काम करा, चालू माल थोडाफार आम्हाला देत जा. पण आता ते चालू माल वडिलांच्या नीतिमत्तेमध्ये बसत नव्हतं, तर वडिलांनी माल द्यायचंच बंद करून टाकलं. 2-3 व्यापाऱ्यांनी त्यांना विचारलं काय कारण आहे. ते म्हणे पैशासाठी देवाच्या नागतोंड वेळेवाकडे करणं हे मला काही जमणार नाही ब्राह्मण असून, म्हणून मी माल देणार नाही. माल बंद केला आणि तो दिवस आहे त्यानंतर आमच्या आयुष्यात म्हणजे एक रिव्हर्स गेअर ज्याला आपण म्हणतो ते लागलं. कारण कर्जाचं व्याजच एवढा होता, त्यावेळेस भाडी होती 100-150 रुपये, आणि एका 10 बाय 10च्या खोलीत आम्ही 5 लोक राहायचो. आम्ही, माझे भाऊ बहीण आणि आई वडील, आम्ही 5 लोक असायचो. तर आता खर्चासाठी पैसे कुठून येणार, कारण रिटेलमध्ये तर एवढा व्यवसाय होऊ शकत नाही. आम्ही शो पीसेस वगैरेचं पण बिझनेस करायचो त्याच्याबरोबर, व्हाईट मॅटलचा, परंतु ते कधीतरी विक्री व्हायची. असं करून ती हालाकीची परिस्थिती घरामध्ये एकदम निर्माण झाली होती 1-7-8 वर्ष. त्यात मला चांगल्या प्रकारे आठवतं की मी 8वीत असताना त्यावेळेस आम्ही पापड, भुजिया वगैरे जे आपण कॉमन प्रोडक्ट आज पाहतो ते राजस्थानी पदार्थ मी घेऊन वडिलांची मदत म्हणून मी एक सायकलीवरती ती पिशवी लावून जायचो विकायला. आणि शाळेतनं आल्यानंतर, आणि मला त्याच्या पाठीमागचा आनंद काय असायचा की बाबा एक सायकलीवर आपल्याला चक्कर मिळेल. त्यावेळेस सायकल पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती, त्यामुळे असं वाटायचं की बाबा सायकलीवर एक चक्कर मिळेल या नादाने जायचं आणि विक्री करून यायची 100 रुपयाची, 150 रुपयाची, आणि ते मला खूप समाधान वाटायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर मी 10वीत येऊसपर्यंत, 10वी पास झाल्या मी आणि माझ्या मोठ्या भावाने एक लॉटरीचं दुकान चालवायला घेतलं बस स्टँडच्या आतमध्ये. कोणा दुसऱ्याचं लायसन्स होतं पण आम्ही चालवायला घेतलं. आता त्याच काळामध्ये ज्यावेळेस मी 8वीत असताना किंवा 7वीत असताना माझ्या घरी गुरुदेवांचा एक फोटो आला, मावशींनी दिला आम्हाला फोटो की हे देवघरात ठेवावं. परंतु तुम्ही असं पाहिलं असेल की राजस्थानमध्ये प्रत्येक घरामध्ये जे ॲक्च्युली आपल्याकडे जसं पाळले जातं, आपण जसं कुळधर्म कुळाचार पाळतो किंवा देवाची पूजा करतो, षोडशोपचार पूजा करतो किंवा मंत्रोच्चारणाने ब्राह्मणाकडनं वरवून घेतो, अभिषेक करतो, हे सगळं काही तुम्हाला राजस्थानमध्ये प्रत्येक घरामध्ये सापडणार नाही. कारण तिथे मूर्तीपूजा असा खूप कमी आहे, म्हणजे मंदिरांपुरती ती मर्यादित आहे. म्हणजे लोक धार्मिक आहेत पण मंदिरापुरते, ते फोटोमध्येच देव पाहतात. आमच्या घरात सुद्धा एक देवघर होतं, ते कपाटात होतं, एक म्हणजे कपाट होतं, त्यात खाली कपडे असायचे आणि त्याचा वरचा जो हे आहे कंपार्टमेंट, त्या कंपार्टमेंटमध्ये देवाचे मूर्त्या, आमच्या वेगवेगळ्या देवाच्या वडिलांनी बनवलेल्या मूर्त्या आणि काही फोटो ठेवलेले असायचे. आता 6 महिने त्याच्यावरची धूळ निघायची नाही. कधी 6 महिन्यात एकदा आपण घर जसं साफ करतो, बाबा आता धूळ लागली, जाळे लागायला लागले, त्यावेळेस मग ते काय करायचे की ते त्यावेळेस ते आई त्याला साफ करायचे, त्याच्या खाली एक न्यूजपेपर असायचे, न्यूजपेपर बदलायचे. तर गरिबी असल्यामुळे काय की त्यावेळेस आमच्याकडे 2 खोल्या होत्या. आम्ही 2 खोल्यांमध्ये गेलो होतो एक खोलीपेक्षा, पण त्याचंही भाडं आम्हाला 300 रुपये असेल, ते परवडायचं नाही वडिलांना. पण आता मुलं मोठी झाली, ते एक रूममध्ये कधीपर्यंत राहणार, त्यानंतर एक लहानशी मोरी, आणि त्यानंतर आपण शौचासाठी जे जातो ते पण कॉमन 4-5 लोकांमध्ये अशी परिस्थिती होती. त्या देवाला जागा तेवढी मिळाली होती, पण त्यांना काय उत्पत्ती काही लवकर नव्हती. आठवड्यातनं 15 दिवसात एकदा उत्पत्ती, आणि साफसफाई म्हणजे त्याच्यावर ते उत्पत्तीचं जेवढं काही पडणार आहे ते सगळं काही त्याच्यावरच पडणार आहे. तर त्यावेळेस असं माझी एक सवय होती की मी आता प्रत्येक, त्यावेळेस खूप कमी वय होतं आणि असं वाटायचं की आपण खूप गरीब आहोत, आपल्याकडे खूप पैसा असला पाहिजे, असं एक मुळात माणसाला असं वाटतं नाही की ज्यावेळेस तो एक वय असतो की आपल्याकडे खूप पैसा असला पाहिजे. गरीब माणसाला वाटतं, कारण मी ते दिवस पाहिले म्हणून मला माहिती आहे की त्या पैशाची किंमत काय आहे म्हणून. तर एक सवय होती माझी की मी आंघोळ केल्यानंतर तो कपाट उघडायचो आणि सगळ्यात आधी गुरुदेवांचा एक ब्लॅक अँड व्हाईट जो स्टीलचे फ्रेम्स येत होते, तुम्हाला आठवत असेल, जे फ्रेम आता आपण फायबरचे पाहतो ते स्टीलचे फ्रेम असायचे, एवढाच लहान फोटो असेल कदाचित.
आणि त्या फोटोला मी नमस्कार करायचो. माझी एक सवय होती की आंघोळ केली की नमस्कार करायचं, बाकी काही कळायचं नाही. उदबत्ती लावायची आणि काही कळतच नव्हतं, कारण घरामध्ये फक्त तेच गीता वाचन किंवा रामचरित्रमानस एवढ्याच गोष्टी होत्या आणि त्याच्याही काही शुचिर्भूतता जी पाळली गेली पाहिजे, जे सद्गुरूंनी आपल्याला संस्कार दिले तसं काही माहीतच नव्हतं. सद्गुरू काय असतं तेही माहीत नव्हतं. तो काळ गेला. असं त्या काळामध्ये एक गोष्ट खूप चांगली होती की त्या देवघराच्या समोर एक कपाट होतं, दुसरा लाकडी कपाट 2 होते घरात. आज जसे आपल्याकडे भरपूर वॉर्डरोब्स असतात त्याचे ते लाकडी 2 कपाट. त्या कपाटामध्ये ना आम्ही कुलूप लावून ठेवायचे. एक लहान कडी असे, कडीपेक्षा एवढं मोठं कुलूप असेल, कारण आमच्याकडे त्यावेळेस ना लॉटरीचा व्यवसाय आमचा खूप भन्नाट चालायचा. तर आमच्याकडे लाखो रुपये असायचे त्या काळामध्ये, की तो एका प्रकारे जुगारच असेल माझ्या हिशोबाने, परंतु पैसे खूप असायचे. तर ते पैसे आम्ही तसे कुलूप लावून ठेवायचो. तर तिथे भरभराटी होती खूप. आणि खाली आमच्या त्या ओनर म्हणजे त्या ओनरचा एक पूर्ण वाडा होता. त्या वाड्याच्या आमच्याच रूमच्या एक्झॅक्ट खाली एक ना काय म्हणतात त्याला, मोमेडियन लोकांचं ते काहीतरी असतं त्याच्यावरती ते लोक चादर वगैरे टाकतात, एक लहानसं होतं. तर ते त्यात ती लोक आमचे जे मालक होते त्यांचे बायको वगैरे कधी तिथे उदबत्ती लावायचे, चादर बिदर टाकायचे, असं सगळं काही प्रकार मी पाहिला होता. परंतु माझ्या काही ते स्मृतीत नव्हतं, फक्त पाहत होतो की बाबा असं सगळं काही चालतंय. आता ते पैसे ज्यावेळेस आले, त्या पैशांबरोबर कमी वयात पैसे आले हातात, तर एक माणसाचा एक गुण असतो की त्याला शिक्षणाचं महत्त्व नाही राहत. त्यामुळे आपण सांगतो की लहान मुलांना कधी पण पैशाच्या नादी लावू नये. माझ्या मोठ्या भावाला खूप चांगलं कळायचं की बाबा नाही, हा व्यवसाय आपण फक्त आपली परिस्थिती की खूप कर्ज आहे त्यामुळे आपण हा व्यवसाय करतोय. एकदा वडिलांचं कर्ज नील झालं की आपण हे व्यवसाय करणार नाही. परंतु मला ते कळायचं नाही. मला असं वाटायचं की एवढे पैसे मिळत आहेत, नोकरी करणारा माणूस कमवतो 1,500-2,000, मला 5,000 रुपये महिना आत्ताच मिळतो. 5,000 मोठी गोष्ट होती त्यावेळेस. त्यामुळे काय झालं की धर्म बाह्य वर्तन, सगळ्या घाण सवयी लागणं किंवा चांगल्या लोकांमध्ये नाही राहणं, चांगल्या संगतीत न राहणं, याच्यामुळे पाय घसरला. आणि कोणी आवरणारं नव्हतं, कारण वडिलांच्या पाठीमागे तेच टेन्शन होतं की आपण व्याज कुठून भरणार, पैसे कुठून भरणार, त्यांचं लक्ष नव्हतं. मोठ्या भावाला कळत होतं की बाबा याचं आयुष्य कुठंतरी खराब होतोय, परंतु घरामध्ये थोडंसं लहान मुलाचा लाड थोडा जास्त असतो. म्हणून तो काही मला बोलायला गेला की मी त्याला आरेराव्याची भाषा करायची व त्याच्याबरोबर भांडणं करायची. ही परिस्थिती होती. त्यानंतर त्याच परिस्थितीमध्ये 3-4 वर्ष गेले. पैसे वगैरे सगळे व्यवस्थित होते, म्हणजे खर्चायला पैसे भरपूर भेटत होते त्यावेळेस. आणि त्याच वेळेस असा प्रसंग आला की मावशीने मला देवस्थानात न्यायला सुरुवात केली, एक 91च्या दरम्यान. परंतु कसं ते देवस्थानात जायचं म्हटल्यानंतर ट्रिपला जातो ना आपण, कसे फॅमिलीचे लोक बाहेर चालली आहेत आणि ते कुठेतरी आपल्याला खरेदीला नेणार किंवा कुठेतरी लस्सी वगैरे प्यायला नेणार, तर त्यांच्याबरोबर मंदिरात जायला काय होतं, चला निघू जाऊया आपण, असं विचार करून त्यांच्याबरोबर जायचं. आता नेहमी 2-3 वेळा याच्या आधी दर्शनाला गेल्यानंतर पटकन लांबून दर्शन घ्यायचं आणि पळून जायचं, असं माझी नेहमीची भूमिका होती. कारण कमी लोक असायचे, पटकन दर्शन घेतलं, सेवेकऱ्यांकडनं प्रसाद घ्यायचा आणि जायचा. गुरुदेवांकडे प्रसाद मागायचा किंवा गुरुदेव प्रसाद देतील त्याच्यात त्यांचा आशीर्वाद आहे असं काही अक्कल अजिबात नव्हती. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. चांगल्या प्रकारे मला आठवतं, हे 93-94 सालाची गोष्ट असेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी रांग खूप मोठी महालक्ष्मी सभामंडपामध्ये लागलेली होती आणि ते लक्ष्मी सभामंडप नवीनच तयार झालं. तर तिथे रांग लागलेली होती. तर रांगेत उभा राहिलो. पण मामा भाऊ माझ्या बरोबर, माझे मामा इथे मुंबईलाच असतात, कल्याणला असतात. तर ते त्यांची बायको, त्यांचे मुलं, सत्यव्रत, मी आणि मावशी, आम्ही एवढे लोक होतो. आता पळून जाऊ शकत नाही माणूस. आता दर्शनाला आलो म्हटल्यानंतर पळून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होती की बाबा लाईनीत तो उभा राहिला तर काय सांगून बाहेर निघू येत ना. आणि मला तर वाटते भीती, त्यांना एवढं लांबून पाहिलं तरी मला असं एकदम थरका पडायला होता माझा पूर्णपणे. अशा परिस्थितीमध्ये तरी मी पुढे गेलो. म्हटलं आता काय होईल ते बघू एकदा. घाबरता गुरुदेवांकडून माझ्या समोर ज्यावेळेस 2 लोक होती स्पर्श घेणारी, त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की आता काय करू, आता मला तर स्पर्श घ्यायचा आहे त्यांचा. परंतु ते असताना आपलं मन आपल्याला सांगत असतं नेहमी, चांगल्या गोष्टी मन स्मरण करतं. कारण गुरुदेवांची एक गोष्ट मला खूप चांगली आठवते. गुरुदेव म्हणायचे की माणूस ज्यावेळेस झोपायला जातो ना त्यावेळेस त्याला त्याचे पाप आठवत असतात, दुसरं काही आठवत नाही त्याने काय पाप केले. कारण तो त्यावेळेस एकांत असतो ना, त्याचं मन त्याच्याबरोबर बोलत असतं की बाबा मी काय पाप केले काय.
तसं त्यांच्या समोर गेल्यानंतर मला माझे पापच फक्त रिमाइंड होत होतं की बाबा आपण काय करतोय, आपल्यालाच भीती का वाटते. एवढी लोक आहेत त्याच्यापैकी कोणालाच भीती नाही वाटत आणि आपल्याला भीती वाटते. कसं बसं मी जवळ गेलो आणि एकदम डोळे मिटले एकदम आणि गुरुदेवांना स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर जे गुरुदेवांचे हावभाव मी स्पर्श खूप घाबरत केला आणि त्याच नमस्कार मुद्रेमध्ये असं वरती पाहिलं. वरती पाहिल्याबरोबर गुरुदेवांनी तोंड असं केलं, म्हणजे लिटरली त्यांनी तोंड असं केलं. त्यांनी आज दिवसापर्यंत एक्सप्रेशन विचारू शकलो नाही. मी खूप घाबरलो. तिथनं निघालो, कोणाकडे प्रसाद घेतला नाही, काही नाही. आणि आपलं जे देवस्थानाचं जे मूळ मंदिर आहे, आपलं जुनं मंदिर ज्याला आपण म्हणतो, त्याच्या समोर शिड्या आहेत. त्या शिड्यावरनं खाली आलो आणि जिथे गुरुदेव आधी बसायचे तिथे जाऊन स्टॉलच्या समोर कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. कोपऱ्यात राहून उभा राहिलो आणि सतत माझ्या मनामध्ये बिंबत होतं की माझा तिरस्कार केला, माझा तिरस्कार केला, माझा तिरस्कार केला गुरुंनी. आणि मी एवढ्या पवित्र व्यक्तीला माझ्यामुळे मी त्यांना अशी परिस्थिती आणली की त्यांना तोंड असं करावं लागलं, असं विचार करून. आणि मी स्वतःच्या मनाला खूप माझी खूप भांडणं चालली होती त्यावेळेस. माझी मनाची परिस्थिती मला माहिती आहे की मला एखाद्या व्यक्तीकडनं सगळं काही हिसकून घेतलं ना, त्यावेळेस त्याची जशी परिस्थिती होईल तशी माझ्या मनाची परिस्थिती होती त्यावेळेस. आणि मग तिथेच मी शब्द दिला स्वामींना, म्हटलं आजपासनं ब्राह्मण धर्माला जे शोभणार नाही ते मी कुठून आलं मला माहित नाही, शब्दही मला माहित नव्हते, परंतु मी असं वागणारच नाही की जेणे कारणाने तुम्हाला माझी लाज वाटेल. हा एक शब्द मी त्यांच्यासमोर मी वापरला आणि माझ्या मनामध्ये वापरला. आणि त्यानंतर माझे मामा भाऊ आले, सत्यव्रत आला, सगळ्यांच्या हातामध्ये पुस्तक होतं. बरं, तो पुस्तक म्हणजे काय होतं माहिती का, अवतरणिका होती त्यांच्या हातामध्ये. ती अवतरणिका पाहिली तर माझ्या मामा भावाने मला हिंदीत विचारलं, अरे तुझे गुरुदेव ने किताब नहीं दिया क्या, हमको सबको किताब दिया. मी त्याला विचारलं कोणसा किताब. आता मी माझ्या भानातच नव्हतो. ते पाहिलं, त्याच्यावर लिहिलेलं होतं गुरुदत्त अवतरणिका. ते आपला आज जो कलर कॉम्बिनेशन आहे बुकचा तोच कलर कॉम्बिनेशन त्यावेळेस होता, मला चांगलं आठवतं. आणि त्या दिवशी तो निश्चय केला, तो प्रसंग गेला. आणि त्यानंतर मग मी स्वतःमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न केला. आता 1 वर्ष झालं, मी सगळं काही सोडलेलं होतं. आणि एक वेळेला सकाळच्या बैठकीला मी दर्शनाला गेलो. मावशींनी मला नेलं आणि मला सांगितलं की बघ सेवा कशी करायची माहिती आहे का, एक नारळ घ्यायचा, त्याच्यावरती 10 रुपये ठेवायचे, त्याच्यावरती 1 रुपया ठेवायचा. आणि तो 1 रुपयाचं नाणं जो आहे तो खाली नाही पडला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ठेवायचा असं, की तो खाली नाही पडला पाहिजे. आता मी गेलो दर्शनात, माझा नंबर आला. आता पुढच्या लोकांनी दर्शन घेतल्यानंतर मी सगळ्यात आधी ना तो नारळ खाली ठेवला बरं. आणि साष्टांग घालायच्या आधी त्याच्यावरती नाणं ठेवलं, ते नाणं परत खाली पडलं. परत नाणं उचललं, वरती ठेवलं, परत खाली पडलं. परत नाणं ठेवलं, परत खाली. 3-4 वेळा असं झालं. तिथनं गुरुदेव असं पाहत आणि असं पाहून हसले आणि मला म्हणाले, तो नाणं खाली जरी ठेवलं ना तरी तर मला दिसणार आहे बरं का. तर हे जी सेवा त्यांनी माझी स्वीकार केली याचाच अर्थ मी जे घेतलेली शपथ होती ती त्यांनी स्वीकार केली 100%. परंतु घरात येणारा जो पैसा होता, त्यावेळेस जो येणारा पैसा होता तो लॉटरीच्या मार्गाचा होता. 1996 साली जवळपास अशी परिस्थिती निर्माण झाली की मी स्वतःचा एक लॉटरीचा मोठा व्यवसाय उघडला. त्याच्यामध्ये जेवढे कमवलेले पैसे होते, सोन्याचे दागिने आणि गाड्या घोडे सगळं विक्री झालं, शून्यात आलं. शून्यात आल्यानंतर माझी अशी परिस्थिती झाली की आता आपण काय करायचं, आपण शिक्षण घेतलं नाही आणि 10वी नंतर आपण सोडून दिलं एज्युकेशन. आणि आता आपल्याकडे काही पैसेच उरले नाही, तर आता काय करायचं. त्यावेळेस डोक्यात फक्त एकच गोष्ट असायची की काही कारण असलं की बाणभर कारण गुरुदेवांना आपल्याला सांगायची इच्छा खूपच होती. समोर गेलाय की मग तो त्यांचा तेजच असा असायचा की माणूस 99% सगळं विसरूनच जायचं त्यांच्या समोर गेल्यानंतर. आणि तुमच्यापैकी लोकांना माझ्यापेक्षा तुम्ही खूप अनुभव आहे, तुम्हाला ते अनुभव आलाही असेल की त्यांच्या समोर गेले ना की फक्त त्यांना पाहत राहावं असं वाचायचं, किंवा त्यांना ते जर सिरियस वाटले तर गपचूप दर्शन घेऊन पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये कधी बाहेर पडता येईल तेवढं बघायचं माणसं. तर असं त्यावेळी गुरुदेवांना ऍक्च्युली मी विचारायला गेलो होतो की माझी परिस्थिती खूप खराब आहे. म्हणजे माझ्याकडे 11 रुपये सुद्धा अर्पण करायला नव्हते, पण इथून तिथून ऍडजस्ट करून एक 11 रुपये आणले आणि नारळ घेऊन मी उभा राहिलो. आता दुपारची वेळ होती, 3 वाजता. 3 वाजेच्या वेळेमध्ये तिथे आतमध्ये एक ग्रहस्थ होते, साधारण ते आपल्या कुलकर्णी काकू आहेत यांच्या वयाचे एक ग्रहस्थ होते. त्याच्यापैकी जे त्यांचे मिस्टर होते ते दर्शन घेताना त्यांनी
एक नारळावरती असं 100 रुपयाचा बंडल होता. त्यांनी 100 रुपयाचा बंडल त्यांना अर्पण करायचं होतं, म्हणजे 10,000 रुपये. त्यावेळेस पण ती मोठी रक्कम असेल कदाचित, कारण माझ्याकडे तर 11 रुपये नव्हते त्यामुळे. पण त्यांनी 2दा तो बंडल फक्त नारळावरती असा फक्त आपटला. असं 2दा आपटल्याबरोबर सद्गुरू चिडले, मला पैसे दाखवतोस. त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस सेवा जो करतो दाखवून करतो. आणि आपल्या जुन्या भक्तांपैकी सगळ्यांना माहित असेल की डायरेक्ट सेवा विदाऊट पावती, ज्याची भावना चांगली असेल त्याचेच गुरुदेव स्वीकारायचे, नाही तर स्वीकारायचे नाही. त्यांना थोडी जरी शंका आली तरी ते सरळ सांगायचे याची पावती घ्या म्हणून. तर ते त्यांचा स्वभावच होता की ते मन ओळखायचे. आता देव आहे म्हटल्यानंतर ते सगळंच ओळखतात. तर त्यांनी त्या माणसाने असं दाखवल्यानंतर गुरुदेव एकदम चिडले आणि त्या माणसाला नंतर त्याची चूक लक्षात आली. लगेचच लक्षात आले की बाबा आपण अहंकार दाखवला सेवेचा. तर त्यांनी काय केलं की लगेच ताबडतोब म्हणाले की हे तुझे पैसे घे, उठ इथनं निघ बाहेर, हे शब्द सांगितलं. काहीच बोलले नाही गुरुदेव, खूप चिडले. तर त्याच्यापैकी त्यांची बायको थोडीशी समजदार होती, तर तिने खूप क्षमा मागितली. ती खूप रडली. ती तिथेच गुरुदेवांच्या समोर बोलली की तुम्हाला अजिबात काही कळत नाही. आणि ते जुने भक्त असावेत, कारण ते गुरुदेवांसमोर ज्या अर्थी ही सेवा करत आहे त्या अर्थी ते जुने भक्त असतील. आता मला नाव चेहरा काहीच आठवत नाही त्यांचा, परंतु तो प्रसंग मी कधीच विसरलो नाही. आता काय झालं, माझ्या मनामध्ये जे पानभर जे मी प्रश्न होते गुरुदेवांना असं तसं सगळं विचारेल बाबा, ते सगळे प्रश्न 5 मिनिटात संपले. आता राग आला म्हटल्यानंतर मी गेलो जाऊन तिथे शैलेंद्र तो लेंबेच्या स्टॉलवर जाऊन लेंबे कशी उभा राहिल्यानंतर थोडा वेळ झाला तर तो मला म्हणाला की म्हणे ते संन्यासांचा राग आहे, तो जेवढा वरती लवकर जातो तेवढाच खाली लवकर येतो, तू लगेच जा. म्हटलं नाही बाबा, माझी हिंमत नाही, उगाच मला काही बोलले तर. मी म्हटलं मी 5-10 मिनिटांनी जाईल. मी अजून 10 मिनिटं वाट पाहिली. तेव्हापर्यंत त्यांनी थोरवे काकांना, थोरवे होते तिथे सेवेमध्ये त्यावेळेस, तर थोरवेंना शेवटी त्यांच्या बायकोने खूप विनंती केल्यानंतर सद्गुरू म्हणाले की ही जी पावती आहे तुम्हाला घ्यावी लागणार आहे, मी बिगर पावतीच्या तर सेवा स्वीकार करणार नाही. तर म्हणे ते नाही म्हणतात. त्यांनी नमस्कार केला गुरुदेवांकडे. ते पावती न घेताच बाहेर जायला लागले. तर आपल्या मंदिराच्या जुन्या गेटपर्यंत थोरवे काकांना त्यांनी पाठवलं, त्यांना पावती द्यायला लावली. म्हणजे सद्गुरू एवढे स्ट्रिक्ट होते. तर त्यांनी पावती करायला लावली आणि नंतर ते थोरवे काका परत आले. मी 10 मिनिटं थांबून त्यानंतर गेलो. आता प्रश्न सगळे मनातले संपलेले होते, पण एक काहीतरी विचारायची इच्छा झाली. बघितलं घाबरता असे हात पण थरथर करत होते आणि सेवा ठेवली. ते 11 रुपये अर्पण केले, नमस्कार केला. सद्गुरूंनी मला पेढा दिला आणि मी कोपऱ्यात जाऊन असं उभा राहिलो. आता जिथे सद्गुरूंचं सिंहासन ठेवलेलं आहे समोरच्या बाजूला खिडकीच्या शेजारी, तिथे जाऊन उभा राहिलो आणि एकच प्रश्न विचारला. म्हटलं मला ना गुरुदेव आत्महत्या करावीशी वाटते. हा फक्त एकच वाक्य बोललो, याच्या पुढे काही. त्यांनी असं वरून खालपर्यंत असं माझं निरीक्षण केलं. मला म्हणे मी लक्ष झालं आणि नंतर अजून काहीतरी बोलले, पण एकदम हळू बोलले आणि मला माझं स्वतःचं भान नव्हतं. त्यांचा राग एवढा होता की मला स्वतःचं भानच नव्हतं की बाबा काय बोलतायत गुरुदेव, काय नाही. फक्त एवढं ऐकलं, मी लक्ष घालतो आणि त्याच्या पलीकडे काही ऐकलं नाही. मी पटकन परत नमस्कार केला आणि मागच्या पायाने परत फिरलो. घरी आलो आणि तो क्षण आहे की गुरुदेव काहीतरी बोलले म्हणजे माझ्यावर रागवले. नक्कीच त्या माणसावर रागवले, माझ्यावर पण रागवले. त्यानंतर म्हणजे असं सांगितल्यावर मी लक्ष घालतोय सांगितल्यावर मला पूर्ण रात्र झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी मी मंदिरात दर्शनासाठी गेलो देवस्थानामध्ये. माझी वेळ दुपारचीच असायची. तर दुपारी माझे म्हणजे स्टार चांगले होते की ते थोरवे काका लक्ष्मी सभा मंडपात काही कामानिमित्ताने वरती जाण्यासाठी निघाले. मी त्यांना 10-15 मिनिटं झाले होते. मी त्यांना अडवलं आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं गुरुदेव काल चिडले का हो काका माझ्यावरती, मला सांगा ना. तर गुरुदेव चिडलेले होते आणि मी त्यांना प्रश्न पण विचारला त्यावेळेस. अरे नाही रे वेड्या म्हणे, मीच तुला पाहत होतो, शोधत होतो. ते काय म्हणाले म्हणे, सेवा ही तशी करायची नसते, सेवा ही अशी करायची असते. तर ते जे 11 रुपयाला जो मान होता तो माझ्याकडे ते 11 रुपये नव्हते, पण त्या माणसाच्या 10,000पेक्षा ते 11 रुपये त्यांना खूप आवडले. त्यामुळे त्यांनी सांगितलं का शांतपणे समर्पित भावनेने तुम्ही सेवा करायला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ मला तेवढाच लागला, पण मला खूप आनंद झाला. पण ते जे माझे एकदम 14-15 तास जे मी अस्वस्थ होतो, माझी सगळी अस्वस्थता गेली आणि त्यानंतर मला अजून ओढा लागला मंदिराला. तर माझी त्यानंतर सत्यव्रतला MIT मध्ये ऍडमिशन मिळालं आणि मी एक्सटर्नल स्टडी करायला सुरुवात केली. एक्सटर्नल स्टडी करता करता त्याच्याबरोबर मी तंबाखूचा व्यवसाय सुरू केला. आता गुरुदेव त्यावेळेस व्हीलचेअरवर होते आणि माझ्या
दाजींकडे हा 100 वर्ष जुना तंबाखूची फॅक्टरी आहे. त्यावेळेस मला एवढं काही ज्ञान नव्हतं. मी तंबाखूची फॅक्टरी सुरू केली. त्याच्याबरोबर मावशींबरोबर रोज देवस्थानात यायचो. संध्याकाळच्या बैठकीला मावशी बसायच्या, मी दर्शन घेऊन खाली शिवकवच वाचत बसायचो. आता शिवकवच वाचत बसायचो, त्यात 11 वेळा शिवकवच व्हायचं आणि तेव्हापर्यंत बैठक सुटायची. पण लुना होती त्यावेळेस माझ्या मावशींकडे आणि त्या लुनावर मी त्यांना घेऊन माळेवाड्यापर्यंत जायचो. माळेवाडा एक एरिया आहे, सावेडीपासून 20 मिनिटं लागतात जायला. साधारण आपलं जर नगरचं मध्यवर्ती बस स्थानक आहे त्याच्या जवळचा एरिया समजा तुम्ही. तर तिथे जात असताना 20 ते 22 मिनिटं आम्हाला पोहोचायला लागायचे, कारण ते 20 आणि 15च्या स्पीडनेच गाडी चालायची, डबल स्पीड. पण गुरुदेवांनी त्या दिवशी त्या बैठकीमध्ये काय बोलले हे मी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचो. आणि असं करता करता हळूहळू गुरुदेव कुठल्या टॉपिकवरती काय बोलतात, 3 वर्ष लागोपाठ हे सगळं चाललं. की 3 वर्षापर्यंत गुरुदेव काय बोलत गेले ते मी माझ्या मावशींकडनं ऐकत गेलो. असं करून माझ्याकडे खूप काही असा साठा निर्माण झाला की जेणेकरणाने बाबा आपण काय चुकतोय, कुठे चुकतोय, कसं वागायला पाहिजे, इन्कम कशी पाहिजे, काय पाहिजे. आणि पण त्यात कुठेही असा हे काही निघालं नाही. आणि त्या पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये गुरुदेव आजारी होते, ते एक प्रसंग मला तुम्हाला खूप चांगलं सांगायचं आहे. आणि तुम्हाला खरोखर वाटेल की परमेश्वर आहे आणि ते परमेश्वरच आहेत म्हणून. की मला ना माझ्याकडे ना काही पैसे गोळा झाले आणि मी असेच लहान सहान कामं करायचो काहीतरी, त्याच्याबद्दल मी पैसे गोळा केले. आणि माझ्या मनात खूप होतं, याला त्याला पाहायचो ते सुवर्ण सेवा करतात. तर मी माझ्या स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं आणि सुवर्ण घेतलं गुरुदेवांसाठी. आता किती घेतलं हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते काय विषय नाही. पण तो माझ्यासाठी मी काहीच घेतलं नाही, पण ते एक मोठी अमाऊंट मी सुवर्ण घेतलं. आणि असं 8:30 वाजता रात्रीच्या मी अहमदनगरवरनं निघालो सुवर्ण घेऊन, की बाबा आपल्याला आता गुरुदेवांच्या दर्शनाला जायचंय महाबळेश्वरला आयोना बंगल्यामध्ये गुरुदेव होते. तर त्यावेळेस तिथे ते विश्रांतीसाठी गेलेले होते, त्यांचं डायलिसिस चालू होतं, तब्येत कमी जास्त होत होती. त्यावेळेस त्यांना आम्हाला दर्शनासाठी मला जायचं म्हणून. आता मी पुण्याच्या एसटी स्टँडवर आलो, त्यावेळेस नेमके 12 वाजले होते. आणि स्वारगेटच्या बस स्टँडवरती मी त्यांना विचारलं, म्हटलं मला महाबळेश्वरला जायचंय, तर गाडी आहे का कुठली जायला, बस आहे का. भाड्यापुरते पैसे होते, थोडेफार जेवणाकरता माझ्याकडे मी पैसे ठेवले आणि तिथं सुवर्ण एकदम पॉकेटमध्ये सांभाळून ठेवलेलं होतं. आणि इच्छा होती की आपल्याला पहिल्यांदा सुवर्ण सेवा करायची म्हणून मी निघालो. आणि तो ते कंट्रोलर जे होते ते एकतर नीट बोलत नाही कोणाचे, एसटी महामंडळाचे, तुम्हाला माहितीच आहे. आता तर गोष्ट वेगळी, पण पूर्वी अजिबातच बोलत नव्हते ते व्यवस्थित. तर तो माणूस मला म्हणाला, नाही आता कुठलीच गाडी नाही, सकाळी 7 वाजता गाडी आहे. आणि असं म्हणाला. मी म्हणलो आता काय करायचं, आपल्याला काहीच माहिती नाही, आपण डायरेक्ट आलो आता इथे. आता सकाळपर्यंत वेळ कसा घालवायचा आणि नंतर तर गुरुदेवांचे दर्शनच होणार नाही, कारण इथून जायला 5, 5.5, 6 तास लागणार आहे. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी रात्री थांबण्या एवढे पण लॉजचे पैसे नाही आहेत. मग मी जसंच परत निघालो हे विचार करता करता मी 10 पावलं पुढे गेलो असेल तर त्या कंट्रोलरनेच मला हाका मारली आणि मला म्हणाले, एक गाडी आहे बोरीवलीवरनं येणार, ती गाडी म्हणे लेट झालेली, त्या गाडीत जर शीट असतील तर तुम्हाला जाता येईल. मी वाट पाहत बसलो, एक 15-20 मिनिटं झाले आणि ती गाडी आली. ती गाडी होती एशियाड. आणि पूर्वी मला चांगलं आठवतं, कारण आमचं बस स्टँडच्या आतमध्ये दुकान होतं, म्हणून आम्हाला माहिती आहे की एशियाडमध्ये स्टँडिंग अलाउड नव्हतं. तर ती गाडी पूर्ण पॅक होती. पॅक गाडीमध्ये कंडक्टर खाली उतरला. मी त्याला विचारलं, मला फक्त एक शीट द्या, मला ना खूप अर्जंट काम आहे, मला कुठल्याही परिस्थितीत महाबळेश्वरला पोहोचायचं. कंडक्टर मला म्हणाला की बघा गाडी ही फेल आहे, आता याच्या बदल्यात जर ही मिळाली एशियाड आम्हाला इथनं गाडी, तर तुम्हाला मला नेता येणार नाही, कारण स्टँडिंग अलाउड नाही आहे. पण जर याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला साधी गाडी जर मिळाली तर 4 शीटं वाढतात, तर त्याच्यात मी किती जरी बाहेर गर्दी असली तरी तुमचं एक शीट ठेवेल. आधीच तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही एक काम करा, 52 नंबरच्या शीटवर जाऊन बसायचं. आता माझे योग असे, मी अर्धा तास झाला, 1 तास झाला, ती गाडी बदलून यायला 1 तास झाला. 1 तासानंतर ती गाडी आली, सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास, रात्रीचे 1:30 वाजले असतील. आणि ती गाडी साधी मिळाली. साधी मिळाल्याबरोबर माझं शीट पक्का झाला. मला खूप आनंद वाटला. 52 नंबरचं शीट होतं, आजही मला आठवतं. याला एवढी वर्ष लोटली तरी मला आठवतं, 25 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी झाला याला. तर मी तिकडे जाऊन त्या शीटवर बसलो. आता माझ्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती, स्वामींचं दर्शन घ्यायचं. आणि लहान वय असलं की माणसाला असं वाटतं, अभिमान वाटतं, नाही आपण आज सेवा करायला जाणार आहे, पण एक आनंद असतो मनामध्ये सेवा करायला. तर गेलो
तिथे पोहोचलो तर सगळ्यात पहिली अडचण ही की एक हॉटेल विचार, 2 हॉटेल विचार, 3 हॉटेल विचार, कोणीही व्यक्ती तिथे सिंगल माणसाला रूम देत नाही. पण इथे लोक येऊन आत्महत्या करतात, म्हणून सिंगल माणसाला लेडीज किंवा जेंट्स कोणाला तिथे रूम नाकारले जाते. म्हटलं आता काय करायचं, आपल्याला अयोना बंगला कुठे माहीत नाही, कोणी भक्त परिचयाचं माहीत नाही. एका हॉटेलमध्ये गेलो, त्या हॉटेलवाल्याने मला फक्त 2-4 वाक्याची विचारपूस केली. बोले ये 2-4 दिनों में यहाँ पे बहुत लोग आ रहे हैं. बोले यहाँ कौन से स्वामी आ रहे हैं? मैं बोला हाँ हमारे गुरुदेव आए हैं यहाँ पे, उनके दर्शन के लिए आए. तो मैंने आपको भी दर्शन के लिए जाना है? मैं बोला हाँ. बोले देखो सिंगल आदमी को यहाँ पे कोई रूम नहीं देगा, ये होटल नगर वाले का ही था, अहमदनगर वाले का, बुगड़े का, मारवाड़ी का. इसने अभी ये होटल बेचा है 1 साल से, इसमें नया मैनेजमेंट है, लेकिन आपको सोना है, आपको नहा धो के दर्शन के लिए जाना है. मैंने बोला मुझे सोना नहीं है, अभी 7 बज रही है, मुझे दर्शन के लिए जाना है. तो बोले ठीक है, मैं एक काम करता हूँ, मेरा रूम आप ले लो. त्यांनी माझा स्वतःचा रूम दिला, गरम पाणी दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1-1.5 तास विश्रांती घेऊ शकता, पण पूर्ण दिवसभर विश्रांती घेऊ शकत नाही. आता मी पटकन आंघोळ केली, झोपलो नाही, काही नाही, आणि उत्सुकता होती दर्शनाची, म्हणून मी त्या लॉजवर बाहेर येऊन परत काउंटरवरती बसलो. माझा आवरून एक अर्ध्या-पाऊण तासात बसलो. तेव्हापर्यंत तो मॅनेजर आंघोळ करून आला आणि त्यांनी देवपूजा करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मी पण पोथी वाचत होतो, त्यामुळे मी सद्गुरूंचे फोटो पाहतो आणि ते फोटो कलेक्शनचा शौक होता आम्हाला खूप. 20-25 फोटो असायचे, तर प्रत्येक फोटो पर्समधनं काढून, पर्समध्ये फक्त फोटोच ठेवायचे गुरुदेवांचा. डोक्याला लावत होतो, फोटो पाहत होतो, डोक्याला लावत होतो, फोटो पाहत होतो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं ये क्या स्वामी तुम्हारे दिखाओ ना मुझे देखने दो. मला ठीक आहे, त्याला दाखवलं. तो बोला मैं ये फोटो रख लूँ क्या, आपके पास इतने सारे? मैं बोला अगर आपकी श्रद्धा होगी तो रख लो, कोई फरक नाही. बोला ठीक आहे. त्यांनी काय केलं, फोटो घेतला, त्याला मस्त चांगल्या कपड्याने पुसला, बाकीच्या पण तो फोटो तिथले पुसत होता, त्याला गंध लावला सद्गुरूंना आणि त्याच्या देवघरात ठेवून दिला. आणि त्याच्या 5 मिनिटानंतर तो म्हणाला अभी आप जाने वाले हैं ना, आपको पता है कि आपको कहाँ जाना है? बोला नहीं. तो अयोना बंगला करके. बोला रुको 15 मिनट, मेरा रिलीवर आ रहा है, मैं तो नहा लिया, मेरी पूजा हो गई, मैं आपको लेकर के चलता हूँ. त्यांनी त्याची मारुती व्हॅन काढली. 10 मिनिटानंतर आम्ही गेलो अयोना बंगल्याला. कुठे अयोना बंगला काय मला आजही तुम्ही नेलं तरी मला सापडणार नाही, परंतु तेवढं नाव फक्त माहीत होतं. आम्ही तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर तिथे कमीत कमी 100-150 भक्त दर्शनासाठी आलेले होते वेगवेगळ्या ठिकाणावर. तर त्या भक्तांमध्ये सगळ्यांमध्ये उत्सुकता होती, रांगा लावल्या सगळ्यांनी तिथे. आणि एक 15-20 मिनिटं, अर्धा तास झाला असेल, एक 8:30-9ची वेळ झाली असेल. त्यावेळेस आतमध्ये निरोप आला सेवेकऱ्यांकडनं की दर्शन होणार नाही, गुरुदेवांची प्रकृती चांगली नाही. आता आम्ही खूप निराश झालो की मी एवढ्या लांब आलो, मला सेवा करायची आहे, दर्शन होणार नाही. म्हणजे एकदम खचलोच मी की आता काय आहे, परमेश्वराची इच्छा नाही असं. तरी पण तिथून निघण्याची माझी इच्छा नाही झाली. आणि तो माणूस पण दर्शनासाठी तेवढाच आतुर होता माझ्या बरोबर. तो बोले अभी दर्शन लेट भी हुए ना तो अपन लेट जाएंगे, मुझे वैसे भी कोई काम नहीं है, कार भी अपने पास में है और मेरे पास पूरा टाइम है, हम लोग रुकते हैं. 10:30च्या सुमारास दर्शन होणार म्हणून अचानकपणे सांगितलं गेलं. काही लोक निघून गेली, काही लोक आमच्यासारखे तिकडे थांबली. आम्ही रांगा लावल्या आणि रांगामध्ये माझा नंबर आला. गुरुदेव असे झोपलेले होते, प्रकृती बरी नसल्यामुळे. आणि मी गुरुदेवांच्या हातामध्ये सुवर्ण दिला असं त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं आणि मला म्हणाले की नगरला आल्यावर तुला पाहून देतो बरं. खूप आनंद झाला होता त्यांना माझ्याकडे पाहिलं आणि असं जसं आपण आपल्या मुलाकडे आई पाहतात त्याच हिशोबाने पाहिलं. आणि मी आज रडता रडता त्यांना म्हणाला माझी काय लायकी आहे का तुमच्याकडे पावती मागायची? नाही तुमचं आहे, मी तुम्हाला दिलाय, हे तुमचं आहे, तुम्ही ठेवायला. असले मग ते माझ्याकडे पाहून असं मला दर्शन मिळालं. मी एकटा व्यक्ती असा होतो ज्यांना एवढ्या लोकांपैकी त्यांनी बोलू दिलं गुरुदेवांशी 5 ते 10 मिनिट. हा माझ्या आयुष्यात विसरणारा प्रसंग आहे. सुवर्ण दान केल्याने मला माहित होतं की आपले पाप कमी होतात. गुरुदेवांनीच सांगितलेली गोष्ट आहे, सुवर्णदान करावं. सुवर्णदान केल्याने पाप कमी होतं. पाप क्षालनासाठी सगळ्यात चांगली कुठली गोष्ट असेल तर ते सुवर्णदान आहे. तर त्या दिवशी मला असं वाटलं की आज खरोखर स्वामींनी मला क्षमा केली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हातात स्वीकार केला. आणि नगरला आल्यावर त्यांनी माझी गंमत केली की नगरला आल्यावर पावती दिली, कारण त्यांना माझी भावना माहीत होती त्या समर्पित भावनेने आलेला आहे म्हणून. तो दिवस आहे. त्यानंतर मला घेऊन तो व्यक्ती तिकडे परत आला. आम्ही दर्शन माझं खूप आनंदित होतो. आणि हे मी
आज दिवसापर्यंत ही सेवा मी माझ्या घरच्यांना एखादं कोणाला सांगितलं असेल मला आठवतही नाही की मी सांगितलं सेवेबद्दल कोणाला काही सांगत नाही, कारण सेवा गुप्तच ठेवायची असते. ते तो प्रत्येकाचे ऋणानुबंधांना अनुरूप स्वामी देत राहतात म्हणून आपल्याकडनं होते असं समजायचं, आपण फक्त निमित्त मात्र आहे. तर त्यावेळेस त्या माणसाने मला परत आणलं बरं का, आणि तो म्हणाला आप मैं भी रेग्युलर दर्शन के लिए जाऊंगा, आपके स्वामी तो बहुत तेजस्वी. तर असं म्हणाला आणि त्याने मला जेव घातलं. त्याच्याकडे थाळी सिस्टीम होती, त्याने मला जेव घातलं. त्याने माझं तिकीटही काढलं पुण्यामध्ये आणि ट्रॅव्हल्सचं तिकीट काढलं आणि माझ्या हातात दिलं. मी म्हणलो नाही तुम्हाला पैसे द्यावे लागतील. नाही म्हणे मी पैसे अजिबात घेतो. म्हटलं बघा जेवणाचे पैसे भले तुम्ही आता फोर्स करताय म्हणून मी घेतो, परंतु तिकटाचे पैसे मी देईन, माझ्याकडे पैसे आहेत. मी त्यांना तिकटाचे पैसे दिले आणि त्यानंतर मी तिथनं पुण्यापर्यंत आलो प्रवास करून. पण अनुभव सगळ्यात महत्वाचा हा आहे की त्यांनी माझी व्यवस्था अहमदनगरला निघाल्यापासून त्या दर्शनापर्यंतची जी व्यवस्था केली, असं प्रत्येक प्रसंगामध्ये ती गाडी फेल होणं, त्यानंतर जागा मिळणं, त्यानंतर परत दुसरी गाडी मिळणं, त्यानंतर मी तिथपर्यंत येणं, पुणे लॉजिंगमध्ये मला जागा न देणं, त्यानंतर त्या माणसाने रॉयल ट्रीटमेंट देऊन मला की मी सिटी बसने गेलो असतो, रिक्षेने गेलो असतो, पण त्या माणसाने स्वतःच्या कारमध्ये मी आणि तो दोघांना बसून नेलं. तर हे सगळे गुरुकृपा त्यांची मर्जी असल्याशिवाय होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या पाठीमागे परमेश्वराचे काहीतरी नियोजन असतं. तिथपर्यंत बोलवायचं, त्यानंतर दर्शन द्यायचं, दर्शनाला नाही तर परीक्षा वारंवार आपली पाहिली जाते. आपण परीक्षेमध्ये कुठपण आपण पूर्ण पडतो हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण पास होतो की फेल होतो. त्यानंतर एक प्रसंग तुम्हाला म्हणजे वाल्याकोळीचा वाल्मिकी जो माझा झाला ते तर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आमचं पूर्णपणे तो व्यवसाय जो होता, मी तंबाखूचा जो व्यवसाय करत होतो, गुरुदेवांनी देह ठेवल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता काय करायचं, की कोणाला विचारायचं. तर गुरुदेवांचा स्पर्श करून मी नारळ घेतला होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी तंबाखूचा व्यवसाय केला त्यावेळेस गुरुदेवांना काही सांगितलंच नव्हतं, कारण व्हीलचेअरवर गुरुदेव होते. एवढी लोक प्रश्न काय विचारायची, त्यांची प्रकृती चांगली नव्हती, म्हणून फक्त व्यापार करायचा म्हणून एक स्पर्श करून नारळ घेतला आणि ते ठेवलं. परंतु एक 2 वर्ष 2.5 वर्षाचा कालावधी गेला, तो व्यवसाय अजिबात चालत नव्हता. त्यात आम्ही खूप पैसे घातले, 4-5 लाख रुपये घातले. भाऊ नोकरीला होता, चांगल्या हुद्द्यावरती होता आणि मी थोडंफार काम करून, चांगली कामं करून, ज्याच्यातनं 2 पैसे चांगले मिळतील असे काम करून पैसे मिळाले होते. आमचे 4-5 लाख रुपये त्या काळात गेले आणि त्यातनं आउटपुट काहीच नाही. माल बनवायचा, पाठवायचा मंडीमध्ये आणि तो माल मंडीमध्ये गेल्यानंतर त्याला भावच नाही. तर मी उदास राहायला लागलो आणि पण मंदिरात दर्शन रोज यायचो, चुकवायचो नाही. मंदिरात येत असताना एकदा मला आपले जुने भक्त, कदाचित तुमच्याही खूप लोकांच्या परिचयाचे असतील, मारुतीराव जाधव. तर गुरुदेव त्यांना नेहमी म्हणायचे उद्देशून की रामापुढे बसला मारुती म्हणून. आणि गुरुदेव जर हसायचे, मी जेवढ्या बैठकी अटेंड केल्या सकाळच्या, मला असं आठवतं की गुरुदेव जर हसायचे, त्यांच्या चेहऱ्यावर फक्त हसरा चेहरा त्यांचा त्या मारुतीरावांमुळेच असायचा, कारण काहीतरी जोक त्या मारुतीरावांवरती मारायचे, मारुतीराव खूप पण हसायचे आणि गुरुदेव पण हसायचे. त्यांचं आनंदाचं कारण तीच व्यक्ती होती. आणि फक्त आदर्श मला तेच वाटतं, कारण मी त्यांच्याकडे पाहूनच भक्ती शिकलो की त्यांना कशाचीच हे नाही, नियम म्हणजे नियम. गुरुदेव गेल्यानंतर सुद्धा ते जेव्हापर्यंत त्यांनी त्यांचा स्वर्गवास झाला नाही तेव्हापर्यंत ते त्यांच्या वेळेला येऊन, कोणी दुसरं भक्त असू किंवा नसू, 3 वेळेला दर्शन येऊन त्रिकाल दर्शन घ्यायचे आणि गुरुदेवांच्या समोरच बसायचे. म्हणजे अगदी बसण्याच्या स्थितीत असतील, तर खूप आजारी असेल तर गोष्ट वेगळी. तर मी मंदिरात आलो दर्शनाला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस त्यांनी मला ऑब्झर्व केलं. 4थ्या दिवशी त्यांनी मला विचारलं, का रे अक्षय खूप उदास दिसतो, म्हणे काय झालंय, नेमकं काय गोष्ट आहे. म्हटलं काका माझा धंदा चालत नाही. म्हणजे का बरं, तू कसला व्यवसाय करतो, गुरुदेवांचा आशीर्वाद घेतला होता का पहिले, त्यांनी मला विचारलं. म्हटलं हा घेतला होता. आणि नारळ स्पर्श करून घेतलं होतं का, म्हटलं हा घेतला होता, तरी चालत नाही. म्हणजे तू व्यवसाय कुठला करतो हे सांगा. म्हणजे मी तंबाखूचा व्यवसाय करतो असं मी त्यांना सांगितलं. ते म्हणे अरे तंबाखू झाला, जुगार झाला किंवा हे दारू वगैरे अशा गोष्टींना ज्याच्या कारणाने समाजाला अपाय होईल अशा गोष्टींना गुरुदेवांचा आशीर्वाद नव्हता, तर त्यामुळे या गोष्टी करायच्या नाही म्हणे आपण. आणि तोच दिवस मी असं मनामध्ये ठरवलं की आपण हे सगळे व्यवसाय बंद करून टाकायचा. त्याच दिवशी मी कुलूप लावलं. त्या किती लॉस झाला मी म्हटलं मला काही काम भेटू अगर न भेटू, मी 2000ची नोकरी करेल, परंतु मी आता हे काम करणार नाही, कारण सद्गुरूंना ज्या गोष्टीची अनुमती नव्हती ते काम मला करायचंच नाही, पैशासाठी नाही करायचं आणि असंही नाही करायचं. तर तो प्रसंग गेला. त्याच्यानंतर
खूप दिवस झाले काही हातात काही नवीन काम मिळाना, काही चालेना. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की बाबा असं का होतंय की आपल्याला गुरुकृपा आपल्यावरती होत नाही आर्थिक दृष्टिकोनातून, कामाच्या दृष्टिकोनातून. तर काय करायला पाहिजे असं विचार करता करता एक दिवस मी दर्शनाला गेलो आणि बाहेर आलो. तर खूप वेळा खूप बघताना याचाही अनुभव आला असेल की आपल्या जे मनात असतं ते बोर्डावरती लिहिलेलं असतं. कुठेतरी त्याचं उत्तर तुम्हाला बोर्डावरती मिळेल. आपल्या बोर्डावरती जे सुविचार लिहिलेले असतात त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं. मी बाहेर आलो आणि बोर्ड वाचायची मला रोजची सवय होती. तर बोर्ड वाचलं त्यावर बोर्डावर लिहिलेलं होतं की कुळदैवत आणि कुळ स्वामिनी, जर यांची जर तुम्ही सेवा केली नाही तर गुरुकृपा होत नाही. जर तुम्ही त्यांची सेवा नाही केली तर त्यांची सेवा जरुरी आहे. कुळदेवी आणि कारण ते कुळधर्म कुळाचारामध्ये येतं, म्हणून कुळदेवी आणि कुळदैवत. त्याच वेळेस मी विचार केला आणि मोठ्या भावाला सांगितलं आणि काही विरोध नव्हता. तेव्हापर्यंत आम्ही चांगल्या भाड्याच्या घरात राहत होतो. म्हणजे आमचं 3 रूमच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. तर तिथे आर्थिक परिस्थिती ठीक होती, म्हणजे एक मध्यमवर्गीय सारखी परिस्थिती आमची होती. आणि बाबांनी टाक केला आईचा आणि आम्ही त्याची रीतसर प्राणप्रतिष्ठा केली. आणि त्याच्या आधी मावशींच्या घरी खूप वर्षांपासून मीच पूजा करायचो. आता पूजा करताना माझ्याकडे एक सोहळाही नव्हतं. तर आपल्या मंदिरात जे मुख्य पुजारी आहेत आता त्यावेळेस ते ऍज अ स्टुडंटच होते. राजा गुरुजी, राजा धर्माधिकारी गुरुजी, ते माझे खूप चांगले मित्र आहेत त्या काळापासून. तर माझ्याकडे मला हे कळतही नव्हतं की पूजा कशी करायला पाहिजे. तर मी शॉर्ट्सवरती पूजा करायचो. तर पहिलं सोहळं त्यांनी मला दिलं आणि त्यांनी मला शिकवलं की पूजा कशी करायची असते. प्रत्येक गोष्टीचं मी संता घेत आलो त्यांच्याकडनं. एक गोष्ट त्यांच्याकडनं मी आतापर्यंत शिकत आलो. तर राजा गुरुजींनी ऍक्च्युअली ती पूजेची प्राणप्रतिष्ठा केली देवाची. आमच्या घरी आई आली आणि मागचे कमीत कमी असं विचार करा तुम्ही की मागचे 4-5 वर्षात 10 वर्षात जी थांबलेली कामं होती ती आमची 2 वर्षात झाली सगळी. आणि इन बिटवीन 1996 साली माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं आणि लग्नानंतर 6 वर्ष लोटून गेले, परंतु माझ्या वहिनींना मूलबाळ झालं. आता मेडिकल रिपोर्ट जे होते ते रिपोर्ट अजिबातच ऍक्च्युअली काही प्रॉब्लेमॅटिक नव्हती, परंतु ते योग असतील म्हणून डॉक्टर सगळे म्हणतात तुमचे योग नसतील बहुतेक. आणि त्यावेळेस IVF वगैरे असं काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी असं मानून घेतलं होतं की नाही बाबा आता आपल्याला काय मूलबाळ होणार नाही. त्या प्रसंगामध्ये 2001 साली माझ्या घरी गुरुचरित्राचं आगमन झालं. राजा गुरुजींनी माझ्या घरी गुरुचरित्र आणून ठेवलं आणि सांगितलं की बाबा 4 दिवस लेडीजच्या अडचणींच्या वेळेस या गुरुचरित्राचा स्पर्श किंवा त्याच्यावर कोणाची सावली पडू नये. आम्ही देवघराला असा पर्दाही लावलेला होता की कोणाची सावली पडता कामा नाही. ते म्हणाले 108 प्रदक्षिणा रोज या गुरुचरित्राच्या करायच्या आणि त्यानंतर म्हणे त्या गुरुचरित्राच्या पोथीला नमस्कार करून फुल वाहून आणि त्याला वरती ठेवून द्यायचं आहे. तर माझी सवय होती की मी रोज त्या गुरुचरित्राची पूजा करायची. की माझ्या वहिनींचा 108 प्रदक्षिणा झाल्या की मी त्याला फुल व्हायचो, आरती करायचो. मला सवय होती त्याची. मला त्याच्याविषयी ओढा निर्माण झाला. 3च महिने झाले असतील आमच्या घरात गुरुचरित्र येऊन, 3-3.5 महिने झाले असतील आणि माझ्या वहिनींना दिवस राहिले. आता मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता की हे सद्गुरु कृपा आहे. कारण त्यावेळेस पर्यंत माझ्या घरून कोणीही देवस्थानात येत नव्हतं. मी तुम्हाला सांगतो माझ्या मावशींमुळे मी एकटाच देवस्थानात येत होतो. बाकीचे लोक त्यांना संत समजायचे पण त्यांना देव समजत नव्हते. तर तो त्यातला फरक होता. पण गुरुचरित्राचा असा अनुभव आल्यानंतर काहीतरी ही दत्ताची शक्ती आहे म्हणून घरात सगळ्यांना लक्षात आलं. मग मूल वगैरे झालं सगळं काही आणि दिवस थोडेसे बदलायला लागले. आणि ती जी पोथी होती ऍक्च्युअली ती पोथी माझ्या घरामध्ये आली आणि त्यानंतर त्यांना दिवस राहिले. मुलगा झाला, वंशवृद्धी झाली. पुढे भावाला मुलगा झाला, पहिला जो झाला तो. आणि काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. त्या मुलाला सुद्धा शारीरिक नाही, मानसिक नाही, काही नाही. सगळं काही चालायला लागलं आणि सगळं व्यवस्थित चालायला लागलं. त्यानंतर माझ्या लग्नाचा प्रसंग आला. माझ्या लग्नाच्या प्रसंगामध्ये एक 2004 साली माझं लग्न झालं. त्याच्या आधी 1999 सालापासून मी कपड्याच्या व्यवसायात आलो. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून त्यानंतर मी स्वतःचं होलसेल आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं 1999 साली. मला खूप त्याच्यात यश मिळालं. 1999 पासून 2003 पर्यंत मी खूप नाव मिळवलं. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे सगळीकडे माझं माल होलसेलमध्ये जायला लागलं. पण भावाला असं वाटत होतं कदाचित हा बाहेरगावी जर राहिला तर मग फॅमिली जॉईंट नाही राहणार आहे.
त्यामुळे भावाने अहमदनगरमध्ये एक दुकान खरेदी केलं. बेसमेंटचं तळ घरातलं दुकान होतं 200-250 स्क्वेअर फूटचं. आणि तो म्हणाला की तिथे तू व्यापार कर, कारण तुझं होलसेल जरी असलं तरी तू स्थळ पाहायचं म्हटल्यानंतर आपण गोडाऊन नाही दाखवू शकत कोणाला. तर काहीतरी प्रॉपर्टी आहे बाबा यांची असं तरी लोकांना दिसलं पाहिजे, म्हणजे स्थिर स्थावर काहीतरी दिसलं पाहिजे, कारण तुला काही नोकरी नाही. तर आम्ही तिथे एक दुकान घेतलं. मी ते होलसेलचा व्यापार बंद करून रिटेलमध्ये आलो आणि रिटेल माझं खूप चांगलं चालायला लागलं. त्यावेळेस मग माझं लग्न जमण्याची सुरुवात झाली, म्हणजे लग्नासाठी पाहायला सुरुवात केली. त्या प्रसंगामध्ये थोडीशी विधामनस्थिती माझी निर्माण झाली होती की आता लग्न करायचं की नंतर पूर्णपणे सेटल झाल्यानंतर करायचं. पण हे कधी झालं की माझा साखरपुडा होऊन गेल्यानंतर तर माझ्या मनामध्ये हा विचार आला की आता जर आपण करू नये, निघून जावं इथं, कुठलं तरी पळून जावं आता आपण, पण जायचं, लग्न करायचं नाही आपण, असं विचार आला. आता कदाचित ते गुरुदेवांना मंजूर नसेल, तर तो विचार ज्यावेळेस माझ्या मनामध्ये आला त्या पिरियडमध्ये मला गुरुदेवांचं स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये गुरुदेव माझं लग्न लावतात मंत्रोच्चारण करून, माझ्यावर अक्षर असं मला दिसलं. आणि समोर ती व्यक्ती होती, म्हणजे ज्या मुलीशी माझं लग्न होणार होतं ती मुलगी समोर होती, म्हणजे दुसरी कुठलीही मुलगी नव्हती. आणि आहेर करायला वगैरे सगळे लोक जे आलेले होते तिकडची, ती सगळी लोकांपैकी आपल्या मंदिरातली लोक होती. म्हणजे कोणी माझ्या नातेवाईकांपैकी मला दिसलं नाही. मला दिसलं ते शीतल डांगे आणि त्यांचे मिस्टर. आता लहानपणापासून माझं त्यांच्या घरी येणं जाणं आहे, पण ती मला पिवळ्या आणि लाल कलरच्या बॉर्डरच्या साडीमध्ये शीतल मावशी दिसली, त्यांचे हसबंड दिसले. ते मला आशीर्वाद देऊन मला हे म्हणजे आपण गिफ्ट म्हणतो ते गिफ्ट देऊन ते मला निघून गेले. माझं स्वप्न होतं. त्यानंतर मी असा विचार केला की जर सद्गुरूंनी येऊन या लग्नाला आशीर्वाद दिलेला आहे तर आता पळून जाता कामा नाही, आता आपण लग्न करायला पाहिजे. आणि जर मी नसतं केलं तर मी आज इथे उभा पण नसतो, कारण मी त्यानंतर माझं खूप चांगलं झालंय. माझ्या लग्नानंतर आजोसापर्यंत माझं काहीच वाईट झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर तो जो प्रसंग होता त्या प्रसंगानंतर मला पहिलं मूल झालं, ते मुलगी आहे माझी. तर ती 8 महिन्याची असताना अचानकपणे ती जन्माला आली. आता त्यावेळेस मी इथं नव्हतो, माझ्या कामानिमित्ताने मी दिल्लीला गेलेलो होतो. आणि भावाने तुरंत ऍडमिट केलं बायकोला. आणि डॉक्टर म्हणाले आम्हाला डिलेव्हरी आता जर करायची ठरली तर प्री मॅच्युअर्ड होईल मुलगी आणि ते चांगलं नाही राहणार. तर ती डिलेव्हरी त्यांनी पोस्टपोंड केली आणि 48 तास पहिले 72 तास काहीतरी असा कालावधी त्यांनी रोखून धरला. आणि ही रिस्क त्या डॉक्टरने, सिनियर डॉक्टर्स आहेत नंतरचे फेमस, त्यांनी ही रिस्क घेतली. आता रिस्क घेतल्यानंतर मूल जन्माला आलं. पण आता त्यानंतरचा जो कालावधी होता की माझी बायको अशी खूप काही गुरुदेवांना मानते असाचा भाग नाही, फक्त हात जोडायचे माझ्या बरोबर यायला. आणि मला असं वाटतं की अध्यात्म कोणावर थोपूही नाही माणसाने, कारण मी सुरुवातीपासून तिला कधीच सांगितलं नाही की तू दर्शनाला ये, कारण ते आपल्या गुरूंचा अपमान आहे. जर कोणाच्या मनामध्ये भाव नाही तर त्याला बळजबरी मंदिरात आणू नये, कोणी असो आपला. तर मी तिला कधीच फोर्स केला नाही, पण मधून मधून ती मंदिरात यायची माझ्या बरोबर. आणि नंतर एक प्रसंग असा झाला की मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एक गाभारा असतो देवीचा, तसा एक गाभारा होता. म्हणजे एक गाभारा होता, समोर काय काय माहित नाही. आणि तुम्ही जेवढी लोक आहात तेवढी लोक माझ्या पुढे उभी होती. मी सगळ्यात लास्टला उभा होतो आणि माझ्या समोर एक स्त्री उभी होती. तिचे लांब केस होते, तिने जरीची साडी घातलेली होती, गजरा लावलेला होता. आणि माझ्या शेजारी इकडे सत्यव्रत उभा होता. आता सत्यव्रत मी तिला पाहायला, म्हणजे मागूनच पाहायला, ती माझ्या समोरच उभी होती एकदम. मी तिला पाहायला तेव्हापर्यंत सत्यव्रत मला म्हणाला की ये गुरुदेव आहे. मला गुरुदेव स्त्री के वेश में, बोले हा हे गुरुदेव आहे. त्याने म्हणाल्या बरोबर ती स्त्री माझ्याकडे पलटली आणि तिच्या हातात एक ताट होतं आणि ताटात सगळं नैवेद्य वगैरे सगळं काही, ताटात दिवा वगैरे सगळं काही त्या ताटात होतं. आणि तिने मला सांगितलं प्रसादाला ये बरं का. आता प्रसादाला ये असं म्हणाला, तो स्वप्न झाला. मला असं वाटलं कदाचित हा शुभ स्वप्न आहे, देवीचं स्वप्न असं मला पडलं असेल. काही कालांतराने आमचं काय संजोग आला की बाबा घरच्या लोकांना आता फिरायला घेऊन जायचं म्हणून आम्ही गजानन महाराज, माहूरगड तिथे दर्शनाला. कारण मी तेव्हापर्यंत मी दत्त महात्म्य वाचत होतो. आता दत्त महात्म्य वाचत होतो तर दत्त महात्म्यामध्ये माहूरगडाचा खूप जास्त उल्लेख आहे. तर मी आपल्या दत्ताच्या स्थानापैकी आपण वाडीला जातो, गाणगापूरला जातो, परंतु आपण माहूरगडला गेलो नाही तर आपण जायला पाहिजे. तर बायकोला घेतलं, मोठ्या मुलीला घेतलं आणि मी ड्रायव्हरला घेऊन माहूरगडला गेलो. जसं मी
पोहोचलो त्या मंदिरात आणि त्या गाभारा पाहायला मला एवढा भयंकर रडू कोसळलं, कारण तो गाभारा तोच होता जो मी स्वप्नामध्ये पाहिला. आता मला कासावीस झालं की मी आता काय करू. मला प्रसादाला बोलवलंय. मी म्हणालो एक काम करू, आपण पुजाऱ्याला गाठवे. 2 तास तिथेच बसून राहिलो आणि आरतीची वेळ व्हायच्या आधी मी पुजाऱ्याला सांगितलं, म्हटलं मला एक स्वप्न दर्शन झालंय, त्याच्यात मला प्रसादाला बोलवलंय, तर तुम्ही मला प्लीज प्रसाद देताल का? भले तुम्ही मला एवढासा प्रसाद द्या, त्या तुमच्या ताटामधनं देवीच्या नैवेद्याचा पण तो द्या. म्हणे नाही, सगळं ताट देईल म्हणे तुम्हाला. आणि त्यांनी तसंच केलं. त्यांची पूजा झाली, त्यानंतर त्यांनी ताट आणलं, पूर्ण ताट आम्हाला दिलं. आम्ही नवरा बायको दोन्ही जेवलो आणि मी अहमदनगरला आलो परत. त्याच्या 4-5 महिन्याच्या नंतर माझ्या बायकोला दुसऱ्या मुलीसाठी गर्भधारणा झाली आणि त्या पिरियडमध्ये तिला डिलिव्हरीची जी डेट दिली गेली होती, तर लास्ट टाइम जे तिला 8व्या महिन्यामध्येच तिला मूल झाल्यामुळं डॉक्टरने स्टिचेस घेतले होते तिचे. आता लेडीजला माहिती आहे त्याचे स्टिचेस का घेतात, मला तर त्याची काही माहिती नाही एवढी. तर स्टिचेस घेतले होते, तर स्टिचेस रिमूव्ह केले, ते तिचे स्टिचेस 23 तारखेला रिमूव्ह केले आणि डॉक्टर म्हणाले की 29 तारखेला की 28 तारखेला दिवाळी होती. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिला घेऊन जा. आता 10 तारीख डेट आहे पुढच्या महिन्याची, म्हणजे दिवाळी झाल्यावर एक 12 दिवसानंतर डेट आहे. तर तेव्हापर्यंत फक्त जास्त काही एक्झर्शन वगैरे काही होऊ देऊ नका, फक्त बेड रेस्ट द्या त्याला. आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला नॉर्मलच वाटलं, ठीक आहे. पण तो अचानकपणे धनत्रयोदशीच्या दिवशी तिच्या पोटातलं सगळं पाणी बेडवर आलं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आम्हाला तिला उचलून मी तिला असं उचलून गाडीत टाकलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि त्यावेळेस डॉक्टर आणि त्यांचे मिसेस दोन्ही, लेडी डॉक्टर दोन्ही दिवाळी पार्टीसाठी गेलेले होते. त्यांना फोन केला, ते आले आणि 1:15 माझी मुलगी जन्माला आली. ती धनत्रयोदशीच्या दिवशी जन्माला आली. देवीच्या नावावर याच्याकरता, कारण माझ्या डोक्यात येतं की ही धनत्रयोदशीच्या दिवशी जी जन्माला आली आहे ती सद्गुरू कृपेशिवाय अशा दिवशी जन्माला येऊ शकत नाही, कारण काहीच कारण नाही. धनत्रयोदशीच्या व्यतिरिक्त तिचं जन्माला यायचं दुसरं काही कारण. डेट दिलेली आहे 10 तारखेची. आज हे मूल होतं 26 तारखेला रात्री, म्हणजे 27 तारीख उजडली 1 वाजून. आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पंचांग पाहिला तर 2:15 धनत्रयोदशी संपणार होती आणि 1:10 की 12 तिचा जन्म झालेला आहे. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात फिक्स झालं की ही जी मुलगी आहे ती परमेश्वराने आपल्याला स्वप्न दर्शन, म्हणजे आपलं दारिद्र्य नष्ट, जे आपण गुरुचरित्रामध्ये वाचतो की एवढ्या लोकांचे दारिद्र्य त्यांनी संपवलंय. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. माझी मुलगी कधी 4 व्हीलरच्या खाली उतरली नाही आणि मी काय डिमांड पूर्ण करणार. म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये ती लहान पोरगी माझी आहे ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन. आता ती 9वीत आली आहे त्या वर्षी, परंतु ती तोंडात मागितलं तर महाग ते महाग गोष्ट शक्य आहे तिच्यासाठी, कारण सगळेच लोक ऑटोमॅटिकली तिला तसं ऐश्वर्य देवाने दिलं. आणि गुरुदेव म्हणायचे नेहमी की तुम्ही ज्या दिवशी जन्माला येता ना, जर शुभ दिवशी जर तुम्ही जन्माला आले तर त्या दिवसाचे काहीतरी तुमच्यामध्ये क्वालिटीज असते, असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी माणूस जन्माला येतो ना त्याचे ते क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात. आणि आम्हाला ते वारंवार दिसतं पण आहे घरच्या याच्यामध्ये. त्यानंतर सगळं वातावरण बदललं वगैरे. आणि माझं सासूरवाडी आहे ना राजस्थानची, ते लोक खूप जास्त काही देवाला मानत नाही, म्हणजे फोटोला मानतात आणि हात जोडतात वगैरे. कारण माझे सासू सासरे दोन्ही लाईफ टाईम जॉब करत आले आणि तिथे वातावरणच तसं नाही. बाबा देव आहे ठीक आहे, फक्त हात वगैरे जोडतात. तर बायको पण त्यामुळे खूप जास्त गुरुदेवांना मानत. दुसरं मूल झाल्यावर सुद्धा ती कधीतरी 3 महिन्यातनं एकदाच दर्शनाला यायची. आता माझी दोन्ही मुलं लहान असताना, ती जी लहानी होती ती साधारण 2-2.5 वर्षाची असेल, मोठी आहे ती 5-6 वर्षाची असेल. त्यावेळेस एक प्रसंग असा झाला की मी अहमदाबादपर्यंत माझ्या बायकोला सोडवायला जायचो, कारण पुढे जाणं मला पॉसिबल नव्हतं व्यापारामुळे. आणि माझे सासरे अहमदाबादपर्यंत यायचे आणि तिथून मग मी त्यांना घेऊन अहमदाबादवरनं अहमदनगरला यायचो. तर एकदा असं झालं की मी तिथनं आलो आणि आल्या माझ्या बायकोने मला एक अर्धा तास झाला असेल, आम्ही लॉजवर सगळेजण होतो हॉटेलवरती. तिने मला सांगितलं की मला ना तुमच्याशी खूप काही इम्पॉर्टंट बोलायचं आहे, पण वडील गेल्यानंतर बोलेल म्हणे. म्हटलं बोलायचं असेल, म्हटलं ठीक आहे चालेल. 12-12:30 वाजता जेवण करून माझे सासरे गेले आणि आम्ही संध्याकाळी 5 वाजता जाणार होतो. तर नंतर आम्ही जेवण केल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. त्यानंतर मी तिला विचारलं, म्हटलं तू काय सांगणार होती मला सांग. म्हणे मला स्वप्न पडलं म्हणे गुरुदेवांचं. म्हटलं काय स्वप्न पडलं तुला गुरुदेवांचं. म्हणे ना मला ना सुरुवातीला मला म्हणे आपल्या मुलीचं नाव बदलायचं.
म्हटलं तिचं नाव मोठ्या मुलीचं, म्हटलं आता ती 6-7 वर्षाची व्हायला आली, आता आपण कशाला नाव बदलायचं तिचं अचानक मधूनच? नाही म्हणे तिचं नाव बदलायचं. म्हटलं तुला नाव आवडलं नाही आहे का? माझ्या बहिणीने ठेवलं. जरा लेडीजचं थोडंसं असतं की बाबा बहिणीने ठेवलं म्हणून नको आहे, मी ठेवलं म्हणजे चांगलं आहे. मी कोणाचा अपमान नाही करते, पण मी एक सांगतोय का असतंय, कारण माझा लेडीज व्यापार असल्यामुळे मला थोडंसं स्वभाव माहिती आहे. तर मला असं वाटलं, म्हटलं बघ आता जे झालं ते झालं, तुला काय नावाने हाका मारायची तू मार, पण तू नको नावाचा विचार करू. नाही म्हणे तुम्ही ऐकून घ्या, आपल्याला नाव बदलायचं. मला ना स्वप्न पडलं गुरुदेवांचं. म्हणे काय स्वप्न पडलं? तर म्हणे तिने मी असं पाहिलं की मंदिरात आता जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीन, तो गेट होता आधी, आणि त्यावेळेस आम्ही दर्शनाला यायचो त्यावेळेस तिथे एक चप्पल स्टँड तिकडे होता, आणि तिथे त्यांनी असं मोठी बेंच ठेवलेली होती, त्याच्यावर बसून आपण चप्पल वगैरे घालू. म्हणजे मी दर्शनाला घेऊन गेले मुलांना, आणि परत येताना मी चप्पल घालत होते, मुलांना कुठं घालत होते, तेव्हा एक स्त्री आली मला माझ्याजवळ, एकदम सुंदर स्त्री होती, आणि ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली, आणि तिने सगळ्यात आधी मला लहान मुलीचं नाव विचारलं. तर मी तिला सांगितलं की हिचं नाव वैभवी आहे म्हणून. मग तिने मोठ्या मुलीचं नाव विचारलं, म्हणे तिचं नाव सानिका आहे. तर ती चिडली म्हणे एकदम, आणि तिने अधिकारिक हिशोबाने मला सांगितलं, म्हणे लहान मुलीचं नाव देवीच्या नावावर ठेवलंय, मोठ्या मुलीचं नाव देवीच्या नावावर ठेव, नाव बदल आधी म्हणे तिचं. या स्वरामध्ये ती बाई बोलली, एवढ्या अधिकाराच्या स्वरामध्ये. आता मंदिर परिसरामध्ये एकतर कोणी जाऊन कोणाशी बोलणार नाही, आणि बोललं तरी अशा स्वरामध्ये कोणीच बोलणार नाही. एवढ्या अधिकाराने ज्याला आपण ओळखत नाही तो येऊन एकदम आपल्याला बोलेल, तर तिला ते स्ट्राईक झालं. कारण तिला आधीचं मी स्वप्न सांगितलेलं होतं, लहान मुलीच्या जन्माच्या आधीचे गुरुदेवांनी मला लक्ष्मी स्वरूपातनं जर दर्शन दिलेलं आहे, तर आपल्याला मूल जे होणार ते शुभ दिवशी होणार आहे 100%, मला पूर्ण खात्री. आणि त्यावेळेस तिला हा स्वप्न दाखवायचं एकच कारण होतं की माझी मुलगी 6-7 वर्षाची असेपर्यंत ती 8व्या महिने जन्माला आल्यामुळे ती सारखी आजारी असायची. वर्षभरात तिला 6-7 वेळा आम्हाला कमीत कमी डॉक्टरांकडे न्यावं लागायचं. थोडं काही ऋतू बदलले की तिच्यावर तिचा परिणाम व्हायचा. मग ती म्हणाले, आम्ही म्हटलं असं आहे तर मग आपण लगेच नाव बदलू. मग आम्ही विचार केला आणि तिचं नाव आम्ही वैष्णवी ठेवलं, आणि गॅजेटमध्ये आम्ही त्याला प्रसिद्ध करून टाकलं. तो अनुभव माझ्या बायकोला एवढा आला आहे त्याच्यानंतर की आज माझी मुलगी 12वीची परीक्षा आता तिने दिली आहे. तो दिवस आणि आजचा दिवस एकदाही आजारी पडली नाही. तिला सर्दी खोकला सुद्धा होत नाही, आणि ते काटक आहे, एकदम सडपातळ आहे पण एकदम काटक आहे, आणि तिची श्रद्धा पण गुरुदेवांवरती खूप जबरदस्त. मग आपल्याला अजून काय पाहिजे असतं आयुष्यामध्ये? हे जे स्वामी जे आपल्याला देतात ते नेहमी मी असं ऐकलं आहे मावशींकडनं, कारण जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या एकतर मी वाचलेल्या आहे किंवा ऐकलेल्या आहे. मावशी मला नेहमी म्हणायचे की सद्गुरू म्हणायचे असं की नोकरी लागत नाही, मूल होत नाही, पैसे मिळत नाही, व्यापार चालत नाही, तुम्ही माझ्याकडे हेच मागणार आहे म्हणे, याच्यापेक्षा जास्त काय मागणार आहे? तुम्ही काहीतरी वेगळं मागा म्हणजे मला आनंद वाटेल म्हणे, कारण हे तर मी तुम्हाला द्यायला बसलोच आहे, गुरुमाऊली आहे तुमची, हे तर मी तुम्हाला द्यायला बसलो होतं. तर त्यांनी सगळं काही जे काही अशक्य होतं ते सगळं त्यांनी शक्य केलंय माझ्या बाबतीमध्ये. आणि आज गुरुदेवांना देह ठेवून जवळपास 25 वर्ष झाली. त्या 25 वर्षात किमान 25 वेळा त्यांनी मला स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला, आणि प्रत्येक वेळेस त्यांनी काही ना काही मार्गदर्शन मला केलेलं आहे. आणि ते माझ्या आयुष्यामध्ये असं पुढची गोष्ट अजून सत्य, त्याच्या पुढची गोष्ट अजून सत्य, त्याच्या पुढची गोष्ट ते आता समोर येतं माझ्या की हे स्वप्नात दिसलं, आणि काही कालांतरानंतर ती गोष्ट सत्य होत जाते. आता माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाला जर समजून त्यांनी अवतरणिकेसारखी गोष्ट नाकारली, तर ती अवतरणिका आज मला कंठस्थ आहे गेले 20 वर्ष. मी रोज अवतरणिका वाचतो, आणि गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणेच वाचतो की एक आपण ज्यावेळेस ओळ वाचतो त्यावेळेस आपण असं वाचायला पाहिजे की ती स्टोरी लोकांच्या लक्षात यायला पाहिजे. तशा पद्धतीने मी अवतरणिका वाचतो. दुसरा रुद्र जे काही लिहिलेलं आहे गुरुचरित्रामध्ये, ब्राह्मणाने रुद्र वाचायला पाहिजे. मला रुद्र सुद्धा 80-90% पाठ आहे, पाहून तर पूर्णच बनतो मी, परंतु रुद्र सुद्धा मला पाठ आहे. तर त्यांनी सगळं माझ्याकडनं करून घेतलं. आता तुम्हाला प्रसंग सांगतो मी गुरुचरित्राचा की सत्यव्रत मी आणि राजा धर्माधिकारी गुरुजी, पहिला प्रसंग आला त्या पोथीला गाणगापूरला न्यायचा, आणि गाणगापूरला मी स्वतः पहिल्यांदा जायचा प्रसंग आला. आणि तो प्रसंग याच्याकरता आला की गुरुचरित्राचं वाचन आहे. आता हे 2006 सालाची गोष्ट असेल, 2006-07 सालाची गोष्ट असेल की मी गुरुचरित्राच्या वाचनाकरता गेलो, एक हॉबी म्हणून की नाही आपल्याला गुरुचरित्र वाचायचं म्हणून मी गेलो. मी राजा धर्माधिकारी आणि सत्यव्रत गेलो. 3 दिवसाची पोथी होती. त्यांनी सांगितलं 3 दिवसाची पोथी कर म्हणे, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काही म्हणजे 7 दिवसाची आपण राहू शकत नाही, पण 3 दिवसाची करा तुम्ही. ते आमच्याबरोबर बसले, त्यांनी संकल्प सोडून घेतला, आणि त्या पोथीवरती पहिल्यांदा मी गुरुचरित्र वाचलं.
आता ज्या व्यक्तीला त्यांनी स्पर्श सुद्धा आणि अवतरणिका नाकारली होती त्या व्यक्तीला त्यांनी ते गुरुचरित्र वाचनाचा अधिकार दिला. त्यानंतर माझे खूप पारायण झाली आहे पूर्णपणे, परंतु तो जो पारायण होता त्याच्यापासून सुरुवात झाली आणि त्याची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. ती गुरुचरित्राची पोथी माझ्या घरात आली, परंतु आत्ता 7 महिन्यापूर्वी मला माहीत झालं. मध्यंतरी एक काहीतरी माझ्या हाताने काहीतरी चूक झालं. माणूस म्हटल्यानंतर चुका करतो. एक चूक झाली असेल, ती पोथी माझ्या घरात येऊन 7-8 वर्ष झाली आणि एकदा राजा धर्माधिकारी आले आणि येऊन त्यांनी मला सांगितलं की अक्षय मला ना एक पोथी कमी पडते, आमचं कुठेतरी वाचन आहे पण एक पोथी कमी पडते, ती पोथी देशील का? म्हटलं तुमचीच पोथी आहे, घेऊन जा. ते घेऊन गेले. 8 दिवस झाले ती पोथी येत नाही घरात, 15 दिवस झाले ती पोथी येत नाही घरात, 20 दिवस झाले, महिना झाला ती पोथी घरात येत नव्हती. माझ्या काहीतरी लक्षात आलं की मी स्वतःला तपासायला सुरुवात केली की आपण कुठे चुकलोय का. आणि मी देवस्थानात गेलो आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना केली की तुम्ही असं नका करू, ते जीव का प्राण आहे माझं ते गुरुचरित्र जे आहे ते, त्यामुळे ती पोथी नका आलो, तुम्हाला पाहिजे ते शासन माझ्यावरती करा, परंतु ती पोथी नका आलो माझ्या घरामध्ये. त्यानंतर सुद्धा ते महिनाभर अजून पोथी आली नाही माझ्या घरामध्ये. त्यानंतर मी परत पुन्हा जाऊन प्रार्थना केली, एकदा, दोनदा, तीनदा, 3-3.5 महिने लोटल्यानंतर ती पोथी माझ्या घरात आली. परत मी क्षमा मागितल्यानंतर एवढं, आणि त्यानंतर आज दिवसापर्यंत ती पोथी माझ्या घरात आहे. त्याच्यावरती माझ्या अनेक पारायण झाले. आणि आता 6 महिन्यापूर्वी मी असंच राजगुरुजींना विचारलं होतं की बाबा ह्या पोथीचा खरा इतिहास काय ते तुम्ही मला सांगा ना, की ही पोथी तुम्हाला गुरुदेवांनी दिलेली, गुरुदेवांनी स्पर्श करून दिली एवढंच मला माहीत होतं. आणि ती पोथी माझ्या घरात आली. आणि ज्या दिवशी त्यांनी घरात परत आणले नेल्यानंतर आजपासून 10 वर्षापूर्वी, त्या दिवशी मी त्यांना सांगितलं, म्हटलं आता पुन्हा ही पोथी देऊ नका, मैत्रीचं मी तुमच्याकडे एकच गोष्ट मागतोय की हे पोथी माझ्याकडे राहू द्या आयुष्यभर. ते म्हणे नाही आता नाही मागणार मी तुला पोथी. तर आता 6 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं की म्हणे गुरुदेव बाहेरगावी ज्यावेळेस जायचे त्यावेळेस ह्या पोथीवरती वाचन करायचं. ही गुरुदेवांची पोथी आहे म्हणे, माझी पोथी नाही आहे. तर म्हणे हिचं कसं, हिची हिस्ट्री सांगतो म्हणे काय झालं. गुरुदेव बाहेरगावी गेलेले होते त्यावेळेस त्यांच्याकडे 2-3 पोथ्या होत्या, त्याच्यापैकी एक पोथी नेली होती, ही न्यायचं विसरले किंवा सोडून गेले होते. तर गुरुदेवांच्या रूममध्ये आम्ही लोक जायचो, माळा वगैरे करायचो, काही सेवा असेल तर करायचो, पण तिथे फॅन लावून कधी कधी TV पाहत पण आम्ही बसायचो. नवीन होतो, पण गुरुदेवांची भीती असायची, कारण गुरुदेवांची सवय होती 4 दिवस जर सांगून गेले तर ते 3ऱ्या दिवशी येऊन जायचे, कधी दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री सुद्धा यायचे गुरुदेव. त्यांचं मूडवर असायचं म्हणे. तर ते त्यावेळेस गुरुदेव रात्री आले आणि हे पोरांनी काय केलं होतं, फॅन चालू ठेवून, ट्यूब चालू ठेवून ते गेले. सगळे लोक आतमध्ये जाऊन झोपले आणि गुरुदेवांच्या 2 खोल्या होत्या, त्याच्यापैकी एका खोलीमध्ये जी पोथी होती त्या पोथी वाऱ्याने सगळी छिन्न झाली, सगळीकडे त्याची पानं उडाली पूर्ण रूममध्ये. आता पानं उडाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुदेवांनी यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि राजा धर्माधिकाऱ्यांना विचारलं म्हणे हे काय आहे. राजा धर्माधिकाऱ्यांना वाटलं की बाबा आता खूप रागवते करून, म्हणे आता याला नीट लावायची म्हणे तुम्ही, त्याच्याशिवाय दुसरं कुठलंच काम करायचं नाही. तर त्यांनी त्याला लावायला सुरुवात केली पानं. आता हस्तलिखित असल्यामुळे त्याला वेळ लागला. जशी ती पोथी गोळा झाली, गुरुदेव म्हणाले आता हे तूच ठेवायची, आता ही परत माझ्याकडे नाही आली. आता त्याच्या पाठीमागे बघा किती मोठी संकल्पना होती. आपण गुरुचरित्र वाचतो, मला गुरुचरित्राचे 70-80% अध्याय पाठ आहे, तोंडी पाठ आहे, कारण माझं वाचन पण तेवढं झालं, तेवढं लक्ष देऊन मी त्या परंपरेला वाचतोय. तर मला एक गोष्ट लक्षात आली चांगल्या प्रकारे की कोणाकडे दिली, कोणासाठी दिली आणि कधी ती कोणाला मिळणार होती, हे सगळं काय पूर्वलिखित आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहे. ती पोथी माझ्यापर्यंत पोहोचवायची होती, मला सन्मार्गाला लावायचं होतं त्यांना, त्याच्यामुळे ती पोथी तिथून तिथपर्यंत आली. आता याचाही संदर्भ मी तुम्हाला पुढे सांगेल की ती पोथी माझ्याकडे का आली असावी, कारण त्याचं पण मी गणित लावून बसलोय. एवढ्या वर्षांचा जो गणित आहे तो मी लावून बसलोय. आम्ही ज्या घरात राहतो आता त्या घराचा जो वास्तू आहे तो अत्यंत चांगला आहे. आणि आम्ही ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस 30 वर्षापर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. त्या 30 वर्षामध्ये एक दिवस आम्ही तिथे राहायला आलो आमच्या नवीन बंगल्यामध्ये. त्यावेळेस माझी आई कॅल्क्युलेट करत होते 4-5 महिन्याच्या नंतर, बाबा आपण या घरात राहायला आलो, आपण किती भाड्याच्या घरात राहिलो असेल. तर 1, 2, 3, 4, 5, 6 असं त्यांनी काउंट केलं तर 8 भाड्याच्या घरात आम्ही राहिलो. आणि 9वं घर आहे आमचं, त्याचा प्लॉट नंबर 9. माझ्या सगळ्या गाड्या 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्यांचा नंबर 9 आहे. मी 9 शिवाय नंबरच घेत नाही. काय माहिती मला कुठून बुद्धी झाली मला ते माहिती आहे. बरं, माझ्या मावशींचा प्लॉट आणि आमचा प्लॉट एकच कंपाऊंड आहे आणि त्यांचा प्लॉट नंबर 8 आहे. तुम्ही आता गुरुचरित्राचा जर संदर्भ लावला याच्यामध्ये तर तुम्हाला आठवेल, माता पुत्र जीव देत होती तयां प्रति श्री गुरुकथा सांगते शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीते अष्टमी. अष्टम अध्याय माझे
मावशीचे हस्बंड ज्यावेळेस वारले त्यावेळेस माझ्या भावाचं वय फक्त 2 वर्षाचं होतं आणि गुरुदेवांच्या समोर नेऊन त्या बाळाला ठेवलं. माझ्या मावशीने विचारलं आता मी कसं जगायचं. गुरुदेवांनी सांगितलं माझ्याकडे बघून जगायचं. आणि तो दिवस आणि आजचा दिवस आहे सत्यव्रत आपल्या मंदिराचं पूर्ण कंट्रोलिंग आता 1 वर्ष त्याच्या हातात होतं. सॉफ्टवेअर सुद्धा त्यांनीच डेव्हलप केलंय. तो अमेरिकेत असतो तर तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला परंतु तो बुद्धिमान आहे म्हणून त्याला ते अधिकार दिला. तो पहिला व्यक्ती आहे आपल्या मंदिराचा पहिल्या भक्तांपैकी ज्याने गुरुदेवांच्या पायावरती डायरेक्ट अभिषेक केला. गुरुदेवांनी समजून सांगितलं आता पाणी टाक, आता पंचामृत टाक, आता गंध लाव, आता नैवेद्य दाखव. हे गुरुदेवांनी स्वतःच्या पायावरती त्याला करून दिले. आणि पहिला मुलगा असेल ज्याला गुरुदेवांनी स्वतःबरोबर फिरायला नेलाय 2 वेळेस. तर हे जे आहे ही जी कृपा आहे तर ती कृपा काय आहे तुम्ही गुरुचरित्राचा आठवा की माता पुत्र जेवित होते त्या प्रती श्री गुरुकथा सांगते. आणि मावशी सुद्धा आता अमृत कलशाचं काम करताय, लिखाणाचं काम करताय. तर लिखाण कुठून सुरू झालं हे सुद्धा मावशीने मला सांगितलं आणि आज नाही सांगितलं, 1996 साली सांगितलेलं आहे, 95 साली की बाबा मी असंच बसत होते तर मी नेहमी लिहायचे पुस्तकामध्ये. तर पुस्तकामध्ये लिहित असताना काहीतरी वहीत लिहित असताना पुस्तक नाही वहीत लिहित असताना मला एक दिवस गुरुदेवांनी असं विचारलं म्हणे तू नुसतंच लिहितेस तर काही छापणार बिपणार आहे तर नुसतंच लिहितेस. तर त्यावेळेस त्यांना ती संकल्पना झाली. मग ते म्हणाले की आता त्याला मी जे सांगितलंय त्याचं संकलन केलंय पण आता त्याला छापायची जबाबदारी तुमची आहे. तर छापायची जबाबदारी म्हणून दिली तर आज दिवसापर्यंत ते कार्य करत आले. तर बुद्धिजीवी असल्याशिवाय ते कार्य त्यांच्या हाताने होऊ शकत नाही. आणि 9वा अध्याय कोणाचा आहे? रजकाचा आहे. मी स्वतःला रजक मानतो. त्याचं एकच सगळ्यात मोठं कारण तुम्हाला सांगतो की रजकाला ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी दर्शन दिले त्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी जे 8मा अध्यायामध्ये माता पुत्राला वाचवलंय तर त्यांचा प्लॉट नंबर 8 आहे, माझा प्लॉट नंबर 9 आहे. तर मी रजक आहे. तर रजकाच्या स्टोरीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याला अंगण झाडत होता स्वामींचं. अंगण झाडता झाडता त्याला इच्छा आतमध्ये उत्पन्न झाली. तो ज्यावेळेस स्वामी आंघोळीला गेले संध्येसाठी परत येणार होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की राजा जो आहे तो जळक्रीडा करतोय त्याच्या दास्यांबरोबर. तर त्याच्या मनात एक विचार येतो की बाबा कुठल्या गुरूंची यांनी अशी सेवा केली असेल, कुठला देव याला प्रसन्न झाला असेल ज्याच्या कारणाने याला एवढं ऐश्वर्य मिळालं आहे बघा म्हणे. तसं विचार करत असतो तेव्हापर्यंत स्वामी येतात, नरसिंह सरस्वती स्वामी त्याला विचारतात काय रे रजका तुझ्या मनी काय वसे म्हणजे तुझ्या मनामध्ये काय आहे मला सांग. ते म्हणे काही नाही नाही म्हणे तुला भोग भोगायचे आहेत का हे सगळे. तर म्हणे हा भोगायचे तर आहेत परंतु तुमचे चरण नाही सोडायचे. नाही म्हणे दोन्ही गोष्टी शक्य नाही होणार. नाही म्हणे मग मला नको आहे अजिबात मी हे चरण सोडून तर काही जाणार नाही आहे म्हणा. नाही म्हणे पण इच्छा आहे ना तुझी. तर मग त्याला स्वामी सांगतात की हेपर जन्मी म्हणजे ह्या जन्मात तुला बघायचे की म्हणे आता ह्या जन्मात काय म्हणे अर्ध आयुष्य झालंय. आता जन्मतः जर मी राजाच्या घरी जन्माला आलो तर मग त्याचं ऐश्वर्य काहीतरी वेगळं असेल. तर मग ते मला जन्मतः राजाच्या घरी जन्माला यायचं. आता अर्ध आयुष्य माझं रजक म्हणून गेलंय एकदम गरिबीत. आता काय फायदा आहे म्हणे त्याचा. म्हणे ठीक आहे आता असतो पण म्हणे मला हे वरदान त्यावेळेस पाहिजे ज्यावेळेस तुम्ही हे सगळ्या गोष्टीने ज्यावेळेस मी कंटाळेल ना त्यावेळेस तुम्ही मला परत बोलवायला पाहिजे. तर म्हणे परत बोलवायला पाहिजे हे म्हणे थोडंसं डिफिकल्ट आहे परंतु आता स्वामी त्याला शब्द देतात ठीक आहे म्हणे दत्ता असतो. त्याला म्हणतात का नदीमध्ये उडी मारतो तो मरतो आणि तो सप्तजन्मी राजा होतो परंतु म्लेच्छपोळातला राजा असतो. कारण त्यावेळेस काळ जो आहे तो मुघलांचा काळ होता तर म्लेच्छपोळातला राजा तो 7 जन्मापर्यंत पण त्याची वृत्ती ब्राह्मणाची असते त्याच्यामुळे तो काही गैर वागत नाही. तो आपल्या लोकांना कुठेही त्रास देत नाही काही नाही. आणि शेवट त्याचं कसं दाखवलंय त्याच्यामध्ये की त्याच्या जांघेवरती जो फोड येतो आणि तो नरसिंह सरस्वतीच्या 50व्या अध्यायामध्ये तो परत येऊन राजा त्यांना भेटतो. म्हणजे तेवढ्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी येऊन गेल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी ज्यावेळेस महाप्रणयाला गाठण्याच्या आधी त्या कालावधीपर्यंत तो राजाच होता. तर एवढं जे आहे आता मला बघा मी ब्राह्मण असून मला परफ्यूमचा शौक, मला कपड्यांचा शौक, मला पिक्चरांचा शौक, मला सगळे शौक. मी फॅशन बिझनेसमध्ये आता मी नाही निवडली इंजिनिअरिंग, मी नाही निवडलं काहीतरी दुसरं. आणि 9वा आकडा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मला माझ्या व्यवसायामध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून आज दिवसापर्यंत आठवड्यातनं 10 वेळा 786च्या नोटा येतात. काय कारण आहे? मी ब्राह्मण आहे मला 786च्या नोटा प्रत्येक बंडल मी हातात घेतला ना 500चा घेऊ 100चा घेऊ. अगदी कोणी रिक्षावाल्याने जर मला पैसे परत दिले किंवा एखाद्याकडनं मी सुट्ट्या मागितलं त्यात एक 786चे नोट असतात.
आणि असे खूप ज्या अर्थी त्यांनी मला प्रत्येक पदोपदी तुम्हाला सांगता आलं. आणि आता हे माझं दुसरं निवेदन आहे. तुमच्या माहितीकरता अजून एक गोष्ट सांगतो की पहिलं निवेदनच मी पहिल्यांदा 32 वर्ष मी मंदिरात येतोय. 32 वर्षात पहिल्यांदा मला मनोगत व्यक्त करायला मिळालं, तो पण गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि तो 90वा वाढदिवस होता. आणि अमृत कलश 9 म्हणजे त्या 9चं माझ्या आयुष्यामध्ये सगळीकडे कुठे ना याच्या आधी कधी गुरुदेवांनी मला चान्स दिला नाही. मग 90व्या वाढदिवसाला मला कसं काय चान्स मिळाला माझं मनोगत व्यक्त करायचं. आणि पहिला मीच बोललो, माझ्या आधी कोणी नाही. माझ्या नंतर ते सिनियर जे होते ते माझ्या नंतर बोलले. माझं त्यांनी आधी ठेवलं होतं. आणि हे सगळं काही 15 दिवसाच्या आतमध्ये घडलं. तर हे कुठे ना कुठे बघा, तुम्ही पण जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या मंदिरामध्ये जसे गुरुदेव सांगत होते की हे कथा जी आहे गुरुचरित्राची 51 अध्यायाची नाही आहे. हे कमीत कमी 1000 अध्याय आहे. पण त्याच्यापैकी फक्त 51 अध्याय लिहिले गेलेले आहेत. कारण असं आहे की एवढे अध्याय कोणी वाचू शकणार नाही आणि ते पुस्तक खूप मोठं होईल. आणि त्याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे गुरुचरित्रामध्ये की त्याला कथा खूप मोठी आहे म्हणून त्याला कमी करण्याच्या हिशोबाने शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहे. तर आपण जर आपला जर विचार केला सगळ्या लोकांचा, तर तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला कुठं ना कुठं कोणीतरी सायनदेव असणार आहे, कोणीतरी त्या भक्तांपैकीच आपण आहोत. पण ही परंपरा कंटिन्युअसली चालते. जन्म बदलतायत, नावं बदलतायत, परंतु ती आत्मा त्यांच्या. नाहीतर एक गोष्टचा विचार करा, मी जन्माला आलो जोधपूरमध्ये, माझे दोन्ही भाऊ बहीण अहमदनगरला जन्माला आले आणि येऊन आम्ही राहिलोय महाराष्ट्रामध्ये. आणि परंपरा आम्ही साऊथची फॉलो करतोय. तो आम्ही साऊथचेच होते. नरसिंह सरस्वती आम्ही ज्यांचा अवतार आपले स्वामी आहेत ते साऊथचेच होते. तर काय घेणं. आणि माझ्या घरामध्ये मी एकटा आहे, त्याला भात आवडतो. मी फक्त भातच खातो, मी चपाती खातच नाही. तेव्हा ते राजस्थानी तुमच्या ओळखीमध्ये कोणी असतील ते कधी भात खात नाही. माझ्याकडे स्टाफ सगळ्या राजस्थानी भात आधी काढून टाकतात, त्याच्याऐवजी चपाती मागून घेतात. तर खूप अशा गोष्टी आहेत लहान लहान आयुष्यामध्ये जे आपल्या घडतात. त्या गोष्टींचा जर संदर्भ जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की सद्गुरू तेच आहे, शक्ती तीच आहे. आता एकदाचा तुम्हाला प्रसंग सांगतोय पुढचं की मी गुरुचरित्राच्या वाचनाला गेलो होतो गाणगापूरला. 7व्या दिवसाचं माझं वाचन संपणार होतं. माझ्याबरोबर मावशी होत्या. पण त्या दिवशी चतुर्थी होती आणि माझ्या पत्रिकेचे इष्टदेवता गणपती असल्यामुळे मी चतुर्थी करतो, उपवास करतो चतुर्थीचा, संकष्टी चतुर्थीचा खूप वर्षांपासून करतो. तर त्यावेळेस मी अन्नदानासाठी आम्ही उभे राहिलो. दत्तम भट्ट गुरुजींच्या इथे आमचं वास्तव्य असायचं. तर प्रसादासाठी ज्यावेळेस माधुकरीसाठी आम्ही उभे राहिलो ना, त्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न विचारला. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो, बघा मला ना स्वप्नात खूप दृष्टांत झाले बरं का, परंतु मला अजूनपर्यंत नरसिंह सरस्वती स्वामीच नाही दिसले स्वप्नामध्ये. असं मी त्यांना विचारलं. ते मला स्वप्न 2-3 त्यांना सांगितल्यानंतर ते मला म्हणाले, अरे तुला अजून किती स्वप्न पाहिजे, किती दर्शन पाहिजे. म्हटलं तुम्ही असं का बोलताय. म्हणे तुम्ही तिथे अहमदनगरमध्ये राहता म्हणून तुम्हाला त्या स्वरूपात दर्शन होतं, आम्ही त्या गाणगापूरमध्ये राहतो म्हणून आम्हाला या स्वरूपामध्ये दर्शन होतं. फरक काय म्हणे. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा आपण जसं विचार करतो की हे देव तेच आहे, फक्त आपले पाहण्याचे म्हणजे नजर वेगवेगळी असते ना, तेवढं अज्ञान आपल्यात आहेच म्हणून आपण त्यांना हयातीत ओळखूच शकलो नाही. आणि तुम्हाला मी जे रस्त्याची कथा सांगितली, मी 96 साली गुरुदेवांच्या एकदम जवळ आलो, त्यावेळेस माझ्यात काहीच दोष नव्हते. आणि 99 साली गुरुदेवांनी ध्येय ठेवला. तर 3 वर्षाचाच कालावधी मला मिळाला. तिथे सुद्धा तुम्ही 50व्या अध्यायात वापरलं, 51व्या अध्यायात महाप्रयाण केला स्वामींनी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला आतमधून आपोआप कळत चालतात. आता ज्यावेळेस माझी गुरुचरित्राची पोथी संपणार होती, चतुर्थीचा दिवस होता, आम्ही विचार हे केला आपण 7 दिवसाची पोथी वाचली. आता आपल्याला प्रसाद मिळणार नाही कारण आपण घरी जाणार, रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडणार आहे. तर आता कसं होणार. त्या दिवशी मग असं मागोघरी झाल्यानंतर मग मी गुरुजींना विचारलं तर ते म्हणाले, आज आमच्या घरी नाही आहे म्हणे स्वयंपाक, आज आहे ना माझ्या भावाच्या घरी नैवेद्य आहे, तिथलं नैवेद्य आहे देवाला, जो नैवेद्य भावाच्या घरी. तर आपण पण सगळे तिकडेच जेवायला जाणार आहोत. तर मी म्हटलं त्यांच्या भावाचा माझा काही परिचय नाही आहे, आपण त्यांना जाऊन प्रसाद कसं मागायचा की बाबा आम्हाला प्रसाद द्या म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, आता परमेश्वराची जी इच्छा असेल की 7 दिवस इथे पारायण केलं आहे, पण आता घरी जाऊनच जर प्रसाद मिळणार असेल घरचं भोजन तर त्या परमेश्वराची इच्छा आहे. तर तिथे आम्ही जेव्हा मावशी माझ्याबरोबर होते, दुसऱ्या मावशी माझ्याबरोबर होत्या, त्या आम्ही गेलो त्यांच्या घरी जेवायला. त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवलं देवाला, आम्ही आरती वगैरे सगळे अटेंड करून आलो. इकडे माधुकरी झाली, जेवायला आलो. जेवायला आल्यानंतर मी आपला साईडलाच उभा राहिलो कारण मला काही जेवायचं वगैरे नव्हतं. मी पाहिलं त्यांनी नैवेद्याचा जो ताट आणलेला होता त्याच्यातनं एवढं सगळ्यांना वाटतात. मला विचारायला म्हटलं एवढं सगळ्यांना वाटतात,
कदाचित लोक खूप जास्त असतील यांच्या घरची पण, त्यामुळे हे असं वाढत असतील. त्यांनी काय केलं की सगळं वाढून झाल्यानंतर आणि माझ्या हातात आणून डबा दिला एकदम 15-20 मिनिटांनी. त्यांचं सगळ्यांचं झालं, आमची निघायची तयारी झाली. मुलं डब्यात काय आहे म्हणजे ते एवढं याच्यासाठी वाढलं होतं सगळ्यांना की सगळा डबा तुम्हाला द्यायचा होता नैवेद्याचा. तो नैवेद्याचा डबा घेऊन मी अहमदनगरला आलो. एवढ्या आनंदित आलो मी, असं त्याला आवडून धरलं होतं जसं आपण बाळाला आवडून धरतो तसं. आणि घरी आल्यानंतर मी उपवास त्या प्रसादावरती सोडला. म्हणजे परमेश्वराला कृपा करायची असेल तर तो कधी कशीही कृपा करू शकतो आपल्यावरती. तुम्ही बघा, आता गुरुदेव एक गोष्ट नेहमी सांगत होते, तुम्हा लोकांपैकी खूप लोकांना माहीत असेल, कारण माझं ज्ञान कमी आहे, वय कमी आहे, ज्ञान कमी आहे, परंतु तुम्हा लोकांना अनुभव आणि ज्ञान आहे. मग फक्त मी माझ्या स्वप्नांच्या आणि अनुभवाच्या बलावरतीच मी तुम्हा लोकांशी बोलतोय. तर गुरुदेवांनी असं सांगितलं होतं नेहमी की जर तुम्हाला तुमचे कुळदैवत ठाऊक नसले आणि कितीही प्रयत्न करून जर तुम्हाला तुमचे कुळदैवत जर माहीत झाले नाही तर तुम्ही काय करा की मलाच कुळदैवत समजा. आता खूप वर्ष लोटून गेले आमचे घरामध्ये. आम्ही आईला आणलेलं 2011 आणि 1999-2000 मध्ये आईला आम्ही घरात आणलं होतं कुलस्वामिनीला. पण कुळदैवत आम्हाला माहीत होण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही राजस्थानच्या लिंकमध्ये होतो, पण एवढं जास्त लिंकमध्ये नव्हतं. माझे चुलते पण वारले होते, कोणाला विचारणार की बाबा आपले कुळदैवत कोण आहे. तर गुरुदेवांनी एका प्रसंगामध्ये सांगितलं होतं, मला आठवतं की ज्ञान जो आहे ना तो काकाकडनं पुतण्याला मिळत असतो. ज्ञान म्हणजे आपण असं म्हणतो ना की मामाकडे पोरं बिघडतात, तसं ज्ञान जो आहे तो सगळा काकाकडनं नेहमी पुतण्याला मिळत असतो असं ऐकलं. तर माझे लहान काका, माझे वडील आणि ते 5 भाऊ आहेत. तर माझे जे लहान काका आहेत सगळ्यात लहान, त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला कशाचा, कारण ते स्मोकिंग वगैरे करायचे म्हणून. तर त्यांना ट्रीटमेंटसाठी रेग्युलरली टाटा हॉस्पिटलमध्ये आणण्यात यायचं. आणि त्या एका प्रसंगामध्ये असं घडलं होतं की गुरुवारचा दिवस असेल आणि त्यांना डॉक्टरची अपॉइंटमेंट मंगळवारची होती. आता गुरुवार ते मंगळवारपर्यंत त्यांना खायला पण जे द्यायचे ते ग्राइंड करून खायला द्यायला लागायचं नाही, कारण त्यांना असं अन्न जात नव्हतं. तर त्यांनी काय केलं की असा विचार केला, त्यांनी एक फोन केला त्यांच्या मुलाने आम्हाला की नगरला यायचं. आणि त्याच्या 4-5 दिवसाआधी असं मी मनामध्ये पूर्णपणे खात्री करून घेतली होती की बाबा आता आपल्याला काय आपलं कुळदैवत माहीत पडत नाही आहे, आता आपण कुळदैवत गुरुदेवांना समजून जे काही कुळदैवताची सेवा आपल्याला करायची आहे ती आपण गुरुदेवांचीच करायची. तर असं विचार करून मी माझा मनाचा निश्चय पूर्णपणे केलेला होता आणि आम्ही लोक त्या हिशोबाने मी विचार केला. आणि यांचा फोन आला, काका म्हणाले की आम्हाला नगरला यावं लागेल, कारण की आता परत जोधपूरला जाऊन परत येणं पॉसिबल नाही आहे 4 दिवसाच्या आतमध्ये. म्हणजे ठीक आहे ना, इथे तुमची सेवा करायला जुना आहे, तुमच्या काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिथे लॉजवर वगैरे राहू नका, या तुम्ही. ते गुरुवारी रात्री आले अहमदनगरला. शुक्रवार शनिवार मी त्यांच्याकडनं माहिती घेत होतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या घरात खूप वर्ष झाले श्राद्ध करतो, श्राद्धामध्ये सगळे नावं मातृकुलातली पितृकुलातली जेवढी लोक त्यांची नावं घ्यावी लागतात, त्यांचे पिंड करावे लागतात. तर मी ते नावं त्यांच्याकडनं घेत होतो आणि कोण कसं मेलं त्याची हिस्ट्री मी त्यांच्याकडनं घेत होतो. बाबा कोण काय होतं, त्यांना किती पोरं होते, ते कुठे राहतात वगैरे. तर त्यात बोलण्यात मी त्यांना विचारलं आपले कुळदैवत कोण आहे? तर म्हणे श्रीनाथजी. म्हटलं श्रीनाथचे कुळदैवत मी तर कधी नाही ऐकलं. म्हणे आपले जे मोठे चुलते होते त्यांच्या रूममध्ये एवढे मोठे श्रीनाथजीची फोटो कशी काय होती म्हणे. मग आपले कुळदैवत श्रीनाथजीच आहे. ठीक आहे, आता श्रीनाथजी आहेत आपले कुळदैवत. त्यावेळेस गुरुदेवांच्या आशीर्वादाने मला माझे कुळदैवत माहीत झाले. मग त्या दिवशीच मी असा विचार केला की मी पुण्यात एक दुकान टाकलं होतं मी अभिमाननगरला, कपड्याचा नवीन व्यवसाय सुरू केला होता, परंतु स्टाफ नसल्यामुळे दिवाळी पिरियडमध्ये ते मी बंद ठेवलं होतं. आणि असं विचार केला की नगरचं शॉपचं काम कंप्लीट करून गेल दिवाळीचं सीझन आणि दिवाळीनंतर पुन्हा जाऊन उघडू. पण ज्या वेळेस असं मला माहीत झालं मी म्हटलं नाही, आता श्रीनाथजींना घरी आणल्याशिवाय काय आपण शॉप जाऊन उघडायची नाही. मी गेलो नाथद्वाराला, मला काहीच माहीत नव्हतं. जाऊन तिकडे दर्शन घेतलंय, सगळ्यात पहिले एक सेवा केली. तिकडे सेवा केल्यानंतर मी म्हटलं आता आपल्याला श्रीनाथजींचा फोटो घेऊन जायचा, तर फोटो खराब नाही झाला पाहिजे कालांतराने. तर मी तिथे कोठाऱ्यामध्ये विचारलं की बाबा आता श्रीनाथजींचा फोटो घ्यायचा आहे मला, तर कुठे जाऊ नये. तर म्हणे इथे एकच जुना माणूस आहे, तो सोन्याच्या कलर्सने ते बनवतो, म्हणजे सोन्याच्या इंकने तो बनवतो फोटो. ते फोटो काही खराब होत नाही, तर तुम्ही ते घ्या, वर्षानुवर्ष खराब होत नाही, पण ते थोडे महाग आहे. आता माझ्याकडे कसे 7-8 हजार रुपये होते. मी गेलो तिकडे, तर ते म्हणे त्यांचं नाव विचारू नका, मात्र म्हणे त्यांचं नाव ब्रिजमोहन शर्मा आहे.
म्हटलं नाव नाही विसरू शकत, माझ्या वडिलांचं नाव पण ब्रिजमोहन शर्माचं. म्हणजे ते 100 वर्ष जुना माणूस आहे. म्हणजे त्यांची दोन पिढ्या ह्याच्यात गेलेली आहे. श्रीनाथजींच्या फोटोमध्ये तिकडे जातो. तिकडे गेलो मी, दर्शन गेल्यानंतर आणि फोटो घेतला. फोटो घेतल्यानंतर तो फोटो मी मांडीवर ठेवून, आता देवाला खाली नाही ठेवू शकत, 16 तासाचा प्रवास मी त्या मांडीवर ठेवून ते फोटो घरी आणलं. देवघरात तो लावला. त्यानंतर एवढा समाधान झाला. त्यानंतर माझं पुण्याचं दुकान एवढं जोरात चालत होतं. नंतर जाऊन ज्यावेळेस मी दुकान उघडलं आणि 3-4 वर्षाच्या कालावधीनंतर मला माहीत पडत गेलं की माझे नातेवाईक म्हणजे सासूरवाडीचे नातेवाईक जे आहेत ते तिथे श्रीनाथजींकडे मुख्य पीठाधीश आहेत. आता माझ्या सासऱ्यांना एवढं काही देवाविषयी आकर्षण नसल्यामुळे त्यांनी कधी सांगितलंच नाही मला. परंतु मला एक प्रसंग असा आला की मी त्यांना विचारलं, म्हटलं मला ना दर्शन घ्यायचे श्रीनाथजीने आणि मनसोक्त दर्शन घ्यायचे, तर काय करू? तर म्हणे एक काम कर, तो आता माझे हे नातेवाईक आहेत, माझ्या सासूरवाडीचे लोक आहेत, मी कधीच कनेक्शन वापरलेले नाही, तुझ्यासाठी वापरतो. त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं यांच्या दर्शनाची व्यवस्था. मला VIP दर्शन मिळाले आणि त्यानंतर सेकंड पाळी याची आली की आम्हाला आता देवाची सेवा करायची. आता कुलदैवत म्हटल्यानंतर भोगाची सेवा व्हायला पाहिजे. भोग देवाचं नैवेद्य म्हणजे आम्ही भोग म्हणतो, तर नैवेद्याची सेवा. तर सकाळपासून रात्रीपर्यंतच्या नैवेद्याची सेवा करायची होती. त्याच्यासाठी माझे भाऊ तयार झाले. आम्ही ती नैवेद्याची सेवा करू शकलो. तिकडे परत आलो होतो. त्यानंतर त्या लोकांनी मला त्या VIP ट्रीटमेंटमध्ये श्रीनाथजींच्या समोर फक्त गार्ड्स आणि मी 15 मिनिटं 10 मिनिटं मला दर्शन घेऊ दिले. तिथे अशी परिस्थिती असते की तुम्ही 2 मिनिटं सुद्धा दर्शन नाही घेऊ शकत. पण त्या देवाची इच्छा होती, कारण सद्गुरूंचा पाठीमागे आशीर्वाद होता की बाबा कुलदैवत आहे. नंतर आता ही सेवा झाली नैवेद्याची. पुढच्या वेळेस ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला तसा विचार आला की बाबा आपण त्यांना वस्त्राची सेवा करायला पाहिजे देवाला, कारण वस्त्र तर कुलदैवत म्हटल्यावर आपण त्यांना वस्त्र करायला पाहिजे. तर विचार केला, गुरुदेव जर आशीर्वाद दिलं जर गुरुदेवाने तर हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही आहे. कारण एवढं मोठं देवस्थान आहे, तिथे अब्जोपती लोक पण येतात, त्यांचीच काही चालत नाही, आपलं काय चालणार. पण म्हटलं एक चान्स घेऊ. गेलो मी दर्शनाला. मार्च महिन्यात मी दर्शनाला गेलो होतो, मार्च लास्ट वीकमध्ये असायचं. आणि मी त्या दिवशीचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे दर्शन होतं. धुळपेठ दर्शन घेतले आणि दुसऱ्या दिवशी दर्शनाला जाऊन आलो आणि त्यांच्या घरी गेलो. अधिकारींच्या घरी जाऊन बसलो. मी त्यांना सांगितलं माझं मनोगत. म्हटलं मला ना माझे कुलदैवत आहे आणि मी भोगाची सेवा केली आहे, परंतु मला आता वस्त्राची सेवा करायची, तर काय करू शकतात? म्हणजे आमची जी चोपडी आहे ना म्हणे, ती चोपडी एप्रिल महिन्यापासून सुरू होते म्हणे, नवीन चोपडी. आता तुम्ही मार्चमध्ये आलात, पण उद्या एक काम करा, दर्शन झालं तुमचं तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या, मग आपण बघू काय करायचं. आता मनात रोखरोख होती की कसंही करून देवाच्या वस्त्राची सेवा आपल्याला मिळायला पाहिजे. आयुष्यात एकदाच मिळणार आहे, काय पुन्हा नाही मिळणार आहे आपल्याला. तर आम्ही गेलो आणि जाऊन तिथे ऑफिसमध्ये दर्शन वगैरे घेतलं. ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी एवढ्या वर्षाची ती मंदिराची जी परंपरा मोडली. त्यांनी ते वही खाते काढलं आणि मला सांगितलं तुला कधी सेवा करायची? म्हटलं मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सेवा करायची, अक्षय तृतीयेला. म्हटलं त्याच दिवशी माझी इच्छा आहे की वस्त्राची सेवा माझ्याकडनं व्हावी. म्हणे पण तुला यावं लागेल म्हणे त्या दिवशी दर्शनासाठी. म्हटलं मी येईल, काही जरी असलं मी बसने येईल, मला तिकीट मिळो ना मिळो मी बसने येईल, पण मी येईल 100%. पण ठीक आहे, चोपडी काढा म्हणून. चोपडी काढले. त्यांनी पहिलं नाव माझं लिहिलं त्याच्यावरती वस्त्रसेवा आणि लगेच ताबडतोब मंदिराचे नियम मोडून आणि त्यांनी माझ्याकडनं ते वस्त्राचे पैसे घेतले, लगेच ट्रान्सफर केले मी पैसे आणि म्हणे आता तुमची ही डेट आहे, तुम्ही यायचं. आता ते डेट जवळ आली आणि मला बसचं तिकीटच मिळालं, दुसरं काही तिकीट मिळालं काही कारण नव्हतं. मी 18-19 तासाचा बसने प्रवास करून तिथपर्यंत पोहोचून त्यांनी आदल्या दिवशी माझ्या हाताने ते वस्त्र जे आहे ते पहिले देवाला धरावावे लागतात, धराणा म्हणतात. तर तिथे जायचे, मला आतमध्ये कोठाऱ्यामध्ये जायची. त्यांनी परमिशन दिली. आंघोळ वगैरे करून मी सोहळ्यात गेलो होतो तिकडे आणि त्यांनी मला परमिशन दिली. माझ्या हाताने मी ते वस्त्र पुजाऱ्यांच्या हातात दिले, वरून असे टाकले आणि त्यानंतर तेव्हापर्यंत ते वस्त्र झाकलेले होते. काय आहे काय नाही मला काहीच कल्पना नव्हती. बरं, आता दर्शनाची वेळ झाली आणि सगळ्यात पहिलं दर्शन आम्हाला मिळालं. सगळ्यात पहिले ते माझ्या नातेवाईकांमुळेच मिळालं. परंतु आणि जसंच त्यांनी देवाचा पडदा नैवेद्य दाखवल्यानंतर सरकवला तर तिथे पांढरे शुभ्र वस्त्र देवाने घातलेले होते. आता पांढरं हे कशाचं प्रतीक आहे? तुम्ही जर विचार केला तर शिवाचं प्रतीक आहे. म्हणजे ते शिवस्वरूप जे हे आहेत यांच्या कृपेमुळे त्यांनी त्या अवस्थेमध्ये सुद्धा माझ्या हाताने दुसराही कुठलाही कलर असू शकला असता, पण मनामध्ये माझ्या केवळ शंकर होते.
कुलदैवतला जरी मी करत असलो तर तिथे त्यांना मला अशी प्रचिती आली, बघा आता माझ्या अंगावरती काटा आला, मी एवढा रडलो तिथे की ते पूर्ण पांढरे वस्त्र होते गोल्डन बॉर्डरचं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्या दिवशीचे जे वस्त्र होते. तर अशी कृपा ज्यावेळेस तुमची भक्ती अशी असते ना, की माझी भक्ती अशी आहे की मी सर्वात जास्त ह्या आयुष्यात जर कोणावर जर मी प्रेम करतो तर मी सद्गुरूंवरती प्रेम करतो. मला धाक पण सगळ्यात जास्त त्यांचाच आहे आणि प्रेम सगळ्यात जास्त मी त्यांनाच करतो. मी ही भावना ज्यावेळेस आपण ठेवतो ना त्यावेळेस तुम्हाला कुठेही कधी काही कमी पडत नाही. प्रसंग येतात, माझ्यावरती सुद्धा येतात. त्या कोविड काळामध्ये मला तुम्हाला प्रसंग सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोविड काळामध्ये माझ्या स्वतःच्या कपड्याच्या व्यवसायामध्ये पूर्ण 5 वर्षापर्यंत मला 1.25 कोटी रुपयाचं नुकसान झालं. किती 1.25 कोटी? एक सामान्य माणसाला 1.25 कोटी रुपये नुकसान सहन केल्यानंतर त्याच्या मनामध्ये अशी भावना येईल, एकदा हा व्यापार सोडून देणे किंवा बाबा काहीतरी जीवाचं बरं वाईट करणे किंवा डिप्रेशनमध्ये जाणे. माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही. तो दिवस जो त्यांनी मला शब्द दिलेला होता की आत्महत्या करावीशी वाटते, मी लक्ष घालणार. आता तुम्हाला एक त्यातलं हे सांगतो फक्त की एक 14-15 वर्षापूर्वी मी शेअर्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आता 14-15 वर्षापूर्वी जे पैसे लावले होते ना ते 3 वर्षामध्ये सगळे पैसे झिरो झाले. नंतर तो विषय मी सोडून दिला होता. पण आता या कोविडच्या अलीकडे माझ्या भावाने मला सांगितलं की बाबा मुलांच्या भवितव्याच्या हिशोबाने ते काय प्रत्येक महिन्याला जे टाकतात त्याला आता मलाही माहित नाही ते काय म्हणतात, हा SIP, ते SIP करायला सुरुवात केली. त्यानंतर काही ब्ल्यू चिप शेअर्समध्ये काही पैसे टाकले मी माझ्या कमाईतले, म्हटलं आता पोरांच्या फ्युचरसाठी. पण कोविड कालावधीनंतर माझी एवढी बेकार परिस्थिती झाली, लॉकडाऊनमध्ये मी घरी बसलोय आणि मी आणि माझे भाऊ दोन्ही जण सोफ्यावरती बसलो होतो आणि एक फोन आला मला. आणि त्यावेळेस मला मार्केट एकदम डाऊन झाला होता, सगळ्यांना माहीत असेल 17,000 पॉईंटपर्यंत काहीतरी मार्केट आलं होतं. आणि जे माझ्याकडे होते नव्हते तेवढे पैसे पण गेले, फक्त 1,35,000 रुपये उरले होते माझ्याकडे. आता हा जो मी अनुभव सांगतोय हा पहिल्यांदा कोणासमोर मी सांगतोय, हा अनुभव मी कोणाला सांगितला नाही आतापर्यंत. तर ते 1,35,000 रुपयासाठी मला माझ्या मित्राचा एक फोन आला की एक XYZ कंपनी आहे म्हणे, ती कंपनी आपली न्यूज ती विक्री झाली आणि त्याच्यात त्या कंपनीत खूप मोठा फ्रॉड झाला होता. त्याच्यामुळे त्या कंपनीचं शेअर 350 रुपयापासून डायरेक्ट 6 रुपये 60 पैशावरती आलं. तर त्यांनी मला सांगितलं की तू लेले अक्षय लेणे. भावाला विचारलं, म्हटलं बघ माझ्याकडे शेवटचे 1,35,000, आता कोविड नंतर काय होतं काय नाही आपल्याला माहीत नाही, आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलोय, एक चान्स घेऊ. ते 1,35,000 रुपये मी लावले, भावाने सुद्धा 1,35,000 त्याचे लावले. आम्हाला दोघांना 1.25 कोटी रुपये मिळाले. ज्या माणसाचं तकदीर 1 रुपयाने चालत नाही, कुठं शेअर मार्केट सोडा, तुम्ही मला जर 5 रुपयाचं एखादी गोष्ट दिली ना, अशी उसने किंवा एखादी कॅरी बॅग दिली, माझ्या खिशातले 10 रुपये पडतील. आतापर्यंत मी 36 वर्ष कष्ट करतोय, मला माहिती आहे की काय होतं माझ्याबरोबर, मला फुकटचं काहीच नाही चालत. पण सगळ्या पत्रिका, आता आपण वैतागात असतो तर 10 ठिकाणी आपण पत्रिकाही दाखवतो, चांगल्या लोकांनाही दाखवतो. मी माझ्या पत्रिका दाखवले, बाबा एकदम अशी परिस्थिती निर्माण झाली, आता काय करायचं. विश्वास संपला नव्हता, परंतु काय करायचं आता, पुढचा मार्ग काय आहे, दुसरा व्यापार करूया. सगळ्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, तुम्ही शून्यात येणार, मायनसमध्येही जाऊ शकता. पण कोणी एकाने सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीचं वर्णन केलेलं नव्हतं की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढा मोठी लॉटरी लागेल म्हणून. ती लॉटरी मला फक्त गुरुदेवांच्या आशीर्वादाने ती बुद्धी सुचली. घरी बसल्या बसल्या आज ती कंपनी बेस्ट कंपनीमध्ये भारताच्या. अजूनपर्यंत आम्ही ते शेअर्स विकलेले नाही, परंतु तो एसेट असं झाला की ते 1.25 कोटीचा तिथे लॉस झाला. ती माझ्या मेहनतीची कमाई होती, त्याच्यात 1 रुपयाला पडायचा नव्हता. म्हणून गुरुदेवांनी ते सगळे पैसे वसूल करून माझ्या खात्यात टाकले आणि भावाच्याही खात्यात टाकले. हे जे आहे हे अनुभव आहे, पैशासाठी म्हणून नाही म्हणत आहे तुम्हाला, परंतु मानसिक परिस्थिती एकदा जर तुमची जबाबदारी घेतली, स्वामींनी तुमची जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी कशी पूर्ण करता, ज्यावेळेस तुम्ही देवावरती सोडता त्यावेळेस देव काय करतो हे फक्त आपल्याला कळून चुकतं. ज्याला ज्याला अनुभव असेल तुमच्यापैकी तुम्ही बघा, तुम्ही जिथे हात टेकले असतील की बाबा आता काहीच होऊ शकत नाही, तिथे ती शक्ती कार्यान्वित होते आणि काहीतरी असा चमत्कार होतो रात्रीतनं की आपल्याला असं वाटतं हे कसं काय झालं. आता मला कुठं आणलंय माहितीये का तुम्हाला, आश्चर्य वाटेल. माझं आधीचं दुकान पुण्याचं होतं, परत मी पुण्याचं आता दुकान उघडलं होतं. 1-1.5 वर्ष कोविडमध्ये बंद केलं होतं. त्या शॉपचा ॲड्रेस होता शॉप नंबर 6, विमान प्राईड, दत्त मंदिर रोड, विमाननगर, पुणे. आणि अहमदनगरचं शॉप, आता ते शॉप मला नुकसानामध्ये बंद करावं लागलं. आता अहमदनगरचं शॉप आपल्या मंदिराच्या समोर आहे माझं. वेदांत प्लाझा नाव आहे आपलं, वेदांत नगर आहे. बिल्डिंगचं नाव वेदांत प्लाझा, शॉप नंबर 6, दत्त मंदिर रोड, अहमदनगर. आता किती तुम्ही सहयोग पाहणार. आणि ज्या दिवशी मी ॲग्रीमेंटला
केलेलं आहे. आज माझी स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचं दुकान खरेदी करण्याची ताकद आहे 2 कोटी 2.5 कोटीपर्यंत. पण मी ते भाड्याचं दुकान घेतलंय, पण त्या भाड्याचं दुकान सुद्धा त्यांनी आपल्या जवळ बोलवलं. मी जिथे गल्ल्यावर बसतो तुमच्यापैकी कोणी येऊन पहा, तिथनं दोन्ही मंदिराचे कळस दिसतात. अशा ठिकाणी ते दुकान आहे, दोन्ही कळस दिसतात. आणि तिथे आल्यापासून माझे जुने दिवस परत आले. तर 2019 पासून 2023 पर्यंत जो मी नुकसानात व्यापार चालवला, आज 30 लोक भरभराट करून माझ्या दुकानात येतात. परत तेच कस्टमर आहेत, तेच सगळं काही. त्यांनी बरोबर माझी जी घडी बिघडलेली होती ती पूर्णपणे माझी घडी सावरून दिली. तुम्ही आता आपण सामान्य लोक आहोत, आपले विचार किती असणार, आपली अक्कल किती असणार, पण त्या मानाने सुद्धा आपल्या लायकीपेक्षा जास्त, गुरुदेव म्हणाला लायकीपेक्षा जास्त मिळतं त्यावेळेस गुरुकृपा. जर मी एवढा भाग्यवान असतो तर मी स्ट्रगलर आई वडिलांच्या घरात कशाला जन्माला आलो असतो, मी राजकुमार असतो ना. आज मी एवढ्या स्ट्रगल नंतर जर मी एवढ्या वरती आलो, पण मी माझा मार्ग बदलला नाही त्यांच्या कृपेने. मी त्यांच्यावरचा विश्वास 1%ही कुठे डावाडोल होऊ दिला नाही. त्यामुळे माझ्यावर असे दिवस. आज नॉनस्टॉप जर बोलायचं ठरलं तर खोटा माणूस किती वेळ बोलू शकतो मला सांगत नाही. तुमच्यापैकी समजा मला मन घडंत काहीतरी तुम्हाला कहाण्या सांगायच्या असल्या तर त्याला 2 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं 12 मिनिटं याच्यापेक्षा जास्त माणूस पाठ करू शकत नाही. मी आणलेला कागद पॉईंट्स लिहिलेले आहेत फक्त की मला काय काय बोलायचं आहे ते सुद्धा मी उघडून दुसरी वेळ पाहतोय. कारण मला सगळं मी तसं लाईफ जगत आलं. आणि गुरु सानिध्यात आल्यावर माणसाची वृत्ती, त्याची स्थिती व सर्व काही बदलू शकते. हे केवळ पोते पुराणातील कथा नाही, तर प्रत्यक्षात याची अनुभूती येते आणि ती आम्ही घेतली आहे. त्यामुळे आता त्या शक्तीवर स्वप्नातही सुद्धा अविश्वास आम्ही दाखवणार नाही, अशी गोष्ट आहे. एक अजून तुम्हाला प्रसंग सांगतो आणि त्यानंतर मी माझे अनुभव अजून खूप आहेत, परंतु मी पूर्ण विराम घेईल. कारण परत कधीतरी देव आपल्याला चान्स देणार आहे, कारण असे अनुभव येतच राहणार आहे. गुरुदेवांचा स्पर्श मला, मी नीलकांतीचा सुद्धा स्पर्श घेतलेला आहे. शेवटचे 3 वर्ष जे होते ते नीलकांतीचे होते आणि मी स्वतः स्पर्श घेतला. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले होते की हा जो नीलकांतीचा जो स्पर्श आहे हा ईश्वरीय प्रकाशाचा स्पर्श आहे. याचं पावित्र्य राखणं तुमच्या हातात आहे. म्हणजे मी तुम्हाला बोट दिलेले, आता बोट धरून चालायचं की सोडवायचं आहे तुमच्या हातात. त्याचे शब्द मला अजून आठवतात. आता मध्यंतरी एक कालावधी असा होता की आता आपण लोक म्हणतो, आता मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे वागतो. पण तुम्हाला मी सांगतो की पहिला स्वप्न जे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, त्याच्यामध्ये तो ग्रहस्थ जवळपास कुलकर्णी काका आणि काकूच्या वयाचा असून सुद्धा त्याची मते भ्रष्ट झाले आणि त्यांनी गुरुदेवांना पैसे दाखवले. संन्यासी माणसाला, ज्याला पैशाची काही घेणं देणं नव्हतं, त्याला पैसे दाखवले, देवाला पैसे दाखवले. आणि असं आज पण आपण पाहतो, परंतु आपण विभागला जायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या चरणांभोवती माया आहे, त्या चरणांभोवती माया आहे. आणि हेच मी आणि सत्यव्रतनी आम्ही आमच्या डोक्यात ठेवलेलं आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की मंदिराचा पाया ज्यावेळेस खांदले गेला होता त्यावेळेस हे मंदिर मला पूर्ण दिसलं होतं, नवीन बांधकाम झालेलं. आणि तुमच्यासारखे भक्त लोक असे बसलेले, पुढे मी इकडे, सत्यव्रत तिकडे आणि पडदा साईडला झाला. तोच पडदा आज त्यांनी लावलाय. त्याच ठिकाणी देव बसले आणि पाया खांदत असताना कोणालाच काही माहित नसतं की कुठे काय असेल काय नसेल. ते मी स्वप्नात पाहून झालंय माझं. तर एक स्वप्न मला त्याचं मी तुम्हाला सांगतो की त्यांना काही द्यायचं असेल तर ते बरोबर देतात. त्याच्याकरता कुठल्याही वशिल्याची गरज पडत नाही. महेश मंगल कार्यालय म्हणून अहमदनगरमध्ये एक स्थान आहे, जुने लग्न कार्य तिथे व्हायचे. आपल्यासारखीच एक बिल्डिंग आहे, थोडी मोठी आहे. आता तर लोक लॉन्स वगैरे मध्ये लग्न करतात. तर आमच्या समाजाचे जास्त तर 10व्या 12व्याचे प्रोग्राम म्हणा किंवा भक्ती संगीताचे प्रोग्राम, प्रवचनाचे प्रोग्राम त्या वाड्यात होत असेल. तर एक स्वप्नात मी असं पाहिलं की 2nd फ्लोअरवरती गुरुदेवांची बैठक चालू आहे, परंतु मला माहीत नव्हतं. आणि मी त्या 2nd फ्लोअरवरती पोहोचलो, चप्पल घातलेली होती. मी तिथे का गेलो मला हे माहीत नाही, परंतु त्या महेश मंगल कार्यालयामध्ये मी गेलो. जसंच मी गेटपर्यंत गेलो, आपल्या मंदिरातले एक जुने भक्त, मी नाव नाही घेणार कोणाचं, कारण कोणाला दुखू इच्छित नाही आहे, त्यांनी मला वाटलं तेवढं तोंडात आल्यासारखं बोललं, तुला अक्कल आहे का, इथे गुरुदेव आहे, तू काय चप्पल घालून आलास, लाज वाटते का तुला, बेशरम आहेस तू, असं त्यांनी मला शब्द वापरला. मी रडायला लागलो तिकडे. म्हटलं काका मला माहित नव्हतं इथे गुरुदेव आहे, मी चप्पल घालून कशाला येईल, मला तेवढे संस्कार नाहीत का, मी पाय धुवून चोळ भरून आला असतो. नाही तुला अक्कलच नाही अजिबात, असं ते बोलल्यानंतर मी थोडा डिप्रेस झालो. मी पण मला दर्शन घ्यायचे होते, स्वामी समोर दिसले, बैठकीत तुमच्यासारखी लोक बसलेली होती. तर तिथे सत्संग चालू होता. मी गेलो आणि आपली सतरंजी असते तिथे आपल्याकडे लाल कलरची मखमली असते बघा. तर ते मखमली लाल कलरची जी आहे ती तिथे टाकलेली होती. तुम्ही पाय धरून चोळ भरून गेलो, तिकडे
पण मी आपले अश्रू पुसले, असा विचार केला नाही आपण गुरुदेवांचे दर्शन घेऊ तर आता आपली चूक आहे, आपल्याला हे बोललं तर त्याच्यात काय आहे गैर, असा विचार नाही करायचा. पण मी एक सावधगिरी काय पत्करलं की गुरुदेव इथे होते आणि मला नमस्कार आहे ना इथनं करायचा होता या स्पीकरच्या पाठीमागे. कारण मी म्हणालो की थोडं जरी मी जवळ गेलो चुकून, आता एकदा तर आपली लागली आहे म्हणजे, आणि दुसऱ्यांदा जर समजो आपण नमस्कार केला आणि गुरुदेवांना चुकून स्पर्श झाला तर हे 100% आपल्यावर रागवतील आणि मग तर आपले दर्शनही बंद होऊ शकतात. तर मग मी थोडंसं मागं होऊन आणि नमस्कार करायचा प्रयत्न केला. मी जसंच डोकं ठेवलं मला स्पर्श झाला असं वाटलं, गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श झाला. आता स्पर्श झाला असं वाटलं, मी भयंकर घाबरलो. म्हटलं ही सतरंजी पुढे गेली असावी मी एक नमस्कार करताना आणि त्यामुळे स्पर्श झाला, आता गुरुदेव मला रागवतील. मी असं वरती वळून बघितलं तर गुरुदेवांनी पाय हा असा केलेला होता आणि माझ्याकडे एकदम हसून पाहत होतो की सेवेकरी कोणी काही बोललं. म्हणतात ना आपण निर्लज्जम सदा गुरुसन्निधौ, तर निर्लज्ज होऊन जायचं तिकडे, याचा विचार नाही करायचा कोण काय करत काय. मी काय करू शकतो, मी त्या देवस्थानाकरता काय करू शकतो, ज्याला त्याला त्यांनी त्याची जबाबदारी बांधून दिलेली आहे ते बरोबर निभवतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला अर्ध स्वप्न मला पडलंय, अर्ध स्वप्न सत्यव्रतला पडलंय. आज माझ्याकडे वेळ नाहीये एवढा, कारण स्टॅमिना पण असतोय की मी तुम्हाला अर्ध स्वप्न आणि अर्ध स्वप्न कसं पडतं, सेवेचे स्वप्न कसे पडतात. 2 भाऊ आहे, आपसामध्ये प्रॉपर्टीसाठी भांडतात, परंतु तुम्ही 2 भावांना आणि मला स्वप्न पडलं आणि एक त्याला अर्ध स्वप्न नंतर त्याला पडलेलं आहे की आम्ही दोन्ही भाऊ इथे बसलो एका खुर्चीवरती आणि तो मला म्हणतोय की तू तेरी सेवा बढ़ा, मैं तेरी सेवा से सैटिस्फाइड नहीं. बोला भाई तू अमेरिका में रहता है, तेरे पास पैसे है, मेरी जितनी ताकत है मैं उतनी सेवा कर रहा हूँ, मैं बढ़ाऊंगा थोड़ा बहुत. नहीं मैं सैटिस्फाइड ही नहीं हूँ तेरी सेवा से, और सेवा बढ़ा मेरे को मुझे नहीं पता. तो मला असं बोलायला लागला आणि आमच्या दोघांचं एकाच वेळा लक्ष गेलं तर गुरुदेव समोर बसलेले होते आणि हसत होते. आणि त्यांनी काय केलं, गुरुदेवांनी ते नंतर वरती गेलं सीडी चढून. तर त्यांना आनंद या गोष्टीचा होता की बाबा कोणी प्रॉपर्टीसाठी भांडतं, कोणी कशासाठी भांडतं. बघा हे 2 भाऊ सेवेसाठी भांडताय. तर ही जी कृपा आहे की कोणी आपल्याला काय अडवलं नाही अडवलं, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी. आपल्याला आज दिवसापर्यंत 32 वर्षात ऑफिसमध्ये कोणाचं काय नाव आहे मला पूर्ण लोकांचे नाव सुद्धा माहित नाही. आज जे मी तुमच्याशी एवढं बोललोय किंवा अनुभव शेअर केले एवढं मी आज दिवसापर्यंत मंदिरात कोणाशी बोललेलो नाही. 70-80% लोकांना हे माहिती आहे मी मंदाताईंचं काहीतरी लागतो, पण मी त्यांचा सख्खा भाचा हे पण लोकांना माहित नाही. कारण मी एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, अक्षय शर्मा आहे आणि मला माझी गुरुदेवांची भक्ती माझ्या मनामध्ये निर्माण करायची. मला माझी इमेज बनवायला तिकडे नाही आलोय, मान अपमानासाठी नाही आलेलो आहे तिकडे. मी तिथे फक्त सेवा करायला आलेलो आहे. त्या स्वामींची सेवा आपल्याकडनं काही चुकू नये, कारण उद्या त्यांना लाज नाही वाटायला पाहिजे. जसं नरसिंह सरस्वती स्वामींना अभिमान होता त्यांच्या भक्तांविषयी की माझे भक्त आहेत. गुरुदेवांनी पण सांगितलंय माझा भक्त असा 100 माणसांना वेगळा दिसला पाहिजे तर तुम्ही माझे भक्त म्हणण्याच्या लायकीचे आहात. तर माझे मित्र लोक वगैरे सगळे नॉनव्हेज खातात, दारू पितात, मी त्यांच्याबरोबर जातो. पण अहमदनगरच्या एकाही हॉटेलमध्ये कोणी सांगावं की या व्यक्तीने माझ्या इथली बिस्लरी बॉटलला सुद्धा हात लावलाय, तर हे त्यांच्यामुळे घडलंय. मग हे 100 लोकांना आपण वेगळे आहोत. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा, तिथे कटुता आणायची नाही, प्रोफेशन आणायचं नाही, सगळं बाहेर टांगून यायचं. आपण जसे आहोत तसंच तिथे जायचं, म्हणजे आपल्याला आयुष्यात काही कमतरता पडणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो जो स्वप्न होता तो अर्धाच सांगितलं तुम्हाला की स्पर्श झाला मला आणि गुरुदेव हसत होते. नंतर मी खूप आनंदात खाली पायऱ्यात उतरून खाली आलो आणि ज्या भक्तांनी मला वेडवाकडं बोललं होतं तो माणूस गॅलरीत आला. तर तेव्हापर्यंत मी खाली उतरत असताना त्यांचाच मुलगा रडत रडत खाली जात होता. मी त्याला विचारलं, तू माझ्या ओळखीचा असल्यामुळे, कारण ते ग्रस्त पण माझ्या ओळखीचे. मी त्याला विचारलं, अरे काय झालं रे, तुला का रडू राहिला. म्हणजे काय माहिती गुरुदेवांना काय झालं, त्यांनी फडाफडा माझ्या कानफडीत लावल्या म्हणजे दोन्ही हाताने कानफडीत लावल्या. काय रे, नाही मला माहित नाही त्यांना कशाचा राग आला, काय माहित आहे. त्यांनी माझ्या फडाफडा 2 कानफडीत लावल्या. खाली गेले, तो माझ्याबरोबर खाली उतरला. मी पुढे जायला लागलो, त्याच्या वडिलांनी गॅलरीमधनं त्याला हाका मारली आणि त्याला सांगितलं, ए ये रे वरती ये. काय नाही झालं म्हणे. तो जो क्षण होता तो मी आज दिवसापर्यंत विसरू शकलो नाही आणि त्या व्यक्तीशी मी आज दिवसापर्यंत काही संबंध ठेवलेला नाही, त्यांचं नावही कुठे घेतलेलं नाही आणि त्यांच्याकडे मी पाहत सुद्धा नाही. का तर गुरुद्रोह आहे, गुरुनिंदा. म्हणजे त्यांनी गुरुदेवांना हलक्यात घेतलं. त्या मुलाचं आज दिवसापर्यंत लग्न झालेलं नाही.
त्याचं वय वर्ष 40 ओलांडून गेलं असेल आणि त्यांची परिस्थिती ज्यावेळेस माझ्या खिशात 11 रुपये नव्हते त्यावेळेसचे ते करोडपती होते. आज त्यांच्याकडे जेमतेम पैसे असतील ते पण उदरनिर्वाह करतात. ते पण काही करू सेवा त्यांनी केली असेल त्याचं त्यांना फळ असेल तर ते इथल्या इथं भेटत असतं. त्यामुळं आपण नाही त्या गोष्टीमध्ये ज्या मला अधिकारही नाही, मी खूप लहान आहे, मी तुमची क्षमा मागतो, मी तुम्हाला काही मार्गदर्शन करू एवढी माझी लायकी नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण भक्त लोक एका युनिटीने गेलं पाहिजे. एक युनिटीने जर आपण पुढे गेलो ऑटोमॅटिकली ज्याचा जेवढा रोल आहे बघा, माझा रोल जर 4 दिवसाचा असेल या देवस्थानात मी 4च दिवस टिकणार आहे, 4 दिवसाने 1 मिनिटही टिकणार नाही. नगर जिल्ह्याची पॉप्युलेशन 50 लाख आहे आणि 5 लाख भक्त सुद्धा आपल्या मंदिरात तिथं येत नाही. का नाही येत? त्यांचे ऋणानुबंध नाही आहेत. ज्यांचे ऋणानुबंध नाही ते बळजबरी तुम्ही आणू शकत नाही. त्यांना ऋणानुबंध हवेत, आपले ऋणानुबंध आहेत, आपण कशाला सोडायचे असं मला वाटतं. त्यामुळे कोणाला काय पॉलिटिक्स खेळायचे खेळू द्या, कोणाला काय बोलायचं बोलू द्या, कोणाला आपल्याविषयी काय बा एक तोंडात मारले 2 तोंडात मार, कारण हे स्थानच असं आहे तिथे तोंडात जरी मारली तरी काय आपलं फरक पडणार आहे. आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात, कारण त्यांना नाही पडलेली गुरुदांना आपल्याला पडलेली, आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि आपल्या तकदीरेची शक्ती या 25 वर्षात जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला अशी स्वप्न येत असतील तर तुम्ही विचार करा ती शक्ती किती जागरूक आहे. एकदा माझ्या घरामध्ये सगळे लोक, आता आमच्यात कसं आहे ॲक्च्युली आम्ही थोडं पहाडी आहे, आमचा आवाज थोडा पहाडी आहे, तुम्हाला आता जाणवलंच असेल, म्हणजे मोठा आवाज आहे. तर आमच्या घरामध्ये सगळीच लोक मोठमोठ्याने बोलतात. मोठमोठ्याने बोलल्यामुळे काय झालं, मला एकदा स्वप्न असं पडलं की खूप मोठमोठ्याने घरची लोक बोलत आहेत बाबा, आणि मी त्यांना म्हणतोय अरे शांत व्हा, अरे समोर देव आहे, अरे शांत व्हा, थोडं कमी बोला, थोडं हळू बोला, थोडं हळू बोला. ज्या घरात मी आता राहतोय त्या घराचं तुम्हाला सांगतो. आणि वैतागलो मी, ते काय माझं ऐकायला तयार नाही. मी शिडी चढून वरती गेलो आणि पूर्व दिशेला तोंड करून बसलो त्या पायरीवरती, जिथनं छत आमचे सुरू होते तिथे जाऊन बसलो मी. बसल्यानंतर मी पाहिलं पाठीमागून 4 सेवेकरी बरोबर गुरुदेव आले. फरा 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 गुरुदेव एकदम फास्ट चालत होते, एकदम फरा फरा. गुरुदेवांनी फक्त असं पांढरं वस्त्र घातलेलं आहे आले आणि माझ्या समोर पूर्व दिशेला पाठ करून पश्चिम दिशेला तोंड करून बसले आणि टेक लावून पाठीमागे गच्चीवर आमच्या. आता गच्चीवर टेक लावून बसले आणि नंतर मी त्यांना नमस्कार केला आणि मी त्यांच्याशी काहीतरी बोललो. काय बोललो मला आठवत नाही, परंतु त्यांनी मला एकच शब्द वापरला, तू खाली जा, मला एकांताची गरज आहे. मी विचार केला, मी त्यांना क्षमा मागितली. त्यांना मी म्हटलं माझं काहीतरी चुकलं असेल, कारण मला श्रेष्ठ व्यक्तींची कसं बोलावं मला अक्कल नाही आणि तुम्हाला तुमचं मला एवढं सानिध्यही मिळालं नाही. त्यामुळे मग मी त्यांची क्षमा मागितली. नाही मी रागात नाही बोलत आहे, तुला खाली जा म्हणे, मला एकांताची गरज आहे. याचा अर्थ असा की एवढी कलकलाट असताना सुद्धा ते माझ्या घरात आहेत, त्यांनी माझं घर सोडलं नाही. शब्द बघा कसा असतं, माझं घर सोडलं नाही त्यांनी, ते घरातच आहे गच्चीवरती बसले, पण तो कोलाहल त्यांना आवडत नाही. मला खाली का पाठवलं, कारण त्या प्रपंचाचा मी एक भाग आहे. तू इथे बसून काय करणार आहे, तुला तर ते सोसायचंच आहे आयुष्यभर जे आहे ते ऐक तू जाऊन, पण मला इथे एकांतात बसू दे. म्हणजे हे जे प्रसंग आहेत ते बाबा ते आपल्या घरात आहेत. घरात काय आहेत, आपली भक्ती आणि आपली भावना, या 2 गोष्टी पाहिल्यामुळे ते आपल्या घरात राहिले. तर हे स्वप्न काय येतात, गुरुदेवांनी सांगितलंय ना की ज्यांना दर्शन, त्यांच्यावरती कृपा आहे, त्यांना दर्शन अशा स्वरूपात ना, आता ते शक्ती स्वरूपात आहे. आपला मार्ग बदलत नाही. खूप लोक मी पाहिले, पहिले खूप मंदिरात येत होते, आता मंदिरात येत नाही. गुरुदेव अरे आता तर खरी शक्ती आहे तिथे. गुरुदेव ज्यावेळेस हयातीत होते त्यावेळेस तर तुमची हिंमत नव्हती काही बोलायची. आता तर आपण बोलू शकतो की आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, आमचा मार्ग नाही. कारण ते ऐकतात. असे लोक आहेत ज्यांनी गुरुदेवांना पाहिलं नाही. यंग जनरेशन, मी तुम्हाला सांगतो त्यांना स्वप्न पडतात. आता आपण गुरुदेवांच्या आठवणींमध्ये काय कोणी आपल्या मनाने खोटं, देवाच्या बाबतीत खोटं लिहिताना 50 वेळा विचार करेल माणूस, 50 वेळा याचा विचार करा तुम्ही. आज आपण कोणाची लबाड बोलू शकत नाही, एक तर आपला धर्मच आपल्याला शिकवत नाही लबाड बोलायला. सगळे गुरुदेव तुम्ही आज आम्हाला अमृतपान करून दिले. अमृतपान असं एका शब्दात मी सांगितलं.